आपण डेटा स्ट्रक्चर बेसिक्स परत एकदा पाहिलं होतं. म्हणजे ऑलरेडी तुमचे लेक्चर झालेले डेटा स्ट्रक्चरचे जवळपास 14 लेक्चर्स राहुल सरांनी ऑलरेडी घेतले. कालचं लेक्चर मी याच्यासाठी घेतलं होतं की तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग हवं की डेटा स्ट्रक्चर्स का शिकायचे, डेटा स्ट्रक्चर मध्ये कुठले कुठले पॉइंट्स येत आहे, डेटा स्ट्रक्चरचे टाइप्स कुठले, आणि इंटरव्ह्यू मध्ये कुठल्या टाइपचे क्वेश्चन्स डेटा स्ट्रक्चर मध्ये येतात. म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर हे मस्ट आहे ऍटलिस्ट, ॲरे, लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, याचे बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला पाहिजे. बेसिक प्रोग्रामिंग, बेसिक, एक तर डेटा स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस बेसिक काहीच नसते, सगळे ऍडव्हान्स लेवलच आहे. म्हणजे डेटा स्ट्रक्चरचं काल जसं आपण बोललो की 99% मुलांना किंवा स्टुडंट्सला MCS ला जरी असले तरी पण लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, सर्क्युलर लिंक लिस्ट, ट्री आणि ग्राफ हे तर एकदम ऍडव्हान्स लेवलचं झालं. पण डेटा स्ट्रक्चर नीट समजत नसतं MCS MCA जरी केलं तरी. त्याच्यामुळे हा खूप क्रुशियल सब्जेक्ट आहे डेटा स्ट्रक्चर. आणि ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपरचा इंटरव्ह्यू आपण देतो त्यावेळेस डेटा स्ट्रक्चर आपल्याला मस्ट येणं, कारण जवळपास 2-3 तरी तुम्हाला क्वेश्चन्स डेटा स्ट्रक्चरवर पडणार आहेत. डेटा स्ट्रक्चरच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारलं जाईल त्या केसमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला डेटा स्ट्रक्चर शिकायचंय. आणि प्रोजेक्टमध्ये सगळं काय की काहीतरी डेटावरती मॅनिप्युलेशन असतं, त्याच्यामुळं डेटा स्ट्रक्चर्स हे तुमच्या प्रोजेक्टमध्ये असणारच आहे. डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन आपण पाहिली होती की इट्स अन वे ऑफ अरेंजिंग अ डेटा इन अ पर्टिक्युलर मॅनर. मग वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो. एक ॲरे असू शकतं, लिंक लिस्ट असू शकतं, स्टॅक असू शकतं, क्यू असू शकतं, ट्री आणि ग्राफ असू शकतं. हे सगळे काय आहेत की डेटा स्ट्रक्चर्स आहेत, पण प्रत्येकाचं एक वेगवेगळा फॉर्मॅट आहे डेटा स्टोअर करायचं किंवा अरेंज करायचं आणि मॅनिप्युलेशन करायचं. प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी आहे, प्रत्येकाच्या फीचर्सनुसार युजर ठरवतो की आपली यूज केस कुठली आणि कुठलं डेटा स्ट्रक्चर आपल्याला यूज करायचंय. ओके, तर ॲरे हे आपण बेसिक जे आहे ते सी मध्ये पाहिले, त्याचे प्रॉब्लेम स्टेटमेंट पण पाहिलेत की ॲरे मध्ये सिमिलर डेटा आयटमचा सिमिलर डेटा टाईपचा डेटा आपण स्टोअर करू शकतो. तो फ्लोट असू शकतो, कलेक्शन ऑफ इंटिजर असू शकतो, कलेक्शन ऑफ कॅरेक्टर असू शकतो, त्यालाच आपण स्ट्रिंग म्हणतो. आणि स्ट्रिंग मॅनिप्युलेशनचे सगळे प्रॉब्लेम्स, स्ट्रिंग रिव्हर्स करणं, स्ट्रिंग मधले कॅरेक्टर्स फाइंड आउट करणं, स्ट्रिंग मधले स्पेसेस फाइंड आउट करणं, परत कॅपिटल स्मॉल स्ट्रिंग असेल तर ती आपण आस्की व्हॅल्यू नुसार त्याचे पॅरामीटर्स कसे, जर कॅपिटल असेल तर स्मॉल केलं होतं, स्मॉल असेल तर कॅपिटल केलं होतं. हे असे खूप सारे प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्या ॲरेचे झालेत. पण ॲरे इट सेल्फ इज अन डेटा स्ट्रक्चर. ओके, तर ॲरे मध्ये कंटिन्युअस मेमरी अलोकेशन्स मध्ये आपण डेटा स्टोअर करतो. म्हणजेच पहिला ऍड्रेस जर 100 असेल तर पुढचा ऍड्रेस काय असणार आहे, 104 असणार. त्याच्यानंतर पुढचा ऍड्रेस 108 असणार. हे असं कंटिन्युअस मेमरी लोकेशन. इंटिजर असेल तर 4-4 बाईटच्या फरकने तो मेमरी लोकेशन क्रिएट करतो. ओके, तसंच मग दुसरा कुठला आहे, लिंक लिस्ट. लिंक लिस्ट मध्ये डायनॅमिक मेमरी अलोकेशन्सने आपण नोड किंवा त्या पर्टिक्युलर स्टोअर करायचं जे डेटा स्ट्रक्चर असणार आहे, न्यू नोड जो क्रिएट करतो तो आपण मॅलॉक हे डायनॅमिक मेमरी अलोकेशन चा सिंटॅक्स वापरून नोड क्रिएट करणार. आणि त्याच्यामध्ये मग एक स्ट्रक्चर असतं, स्ट्रक्चर मध्ये ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड आणि डेटा असे दोन मेंबर्स आपण स्ट्रक्चर मध्ये स्टोअर करतो. तर आपण ज्यावेळेस लिंक लिस्ट स्टार्ट करतो त्यावेळेस आपल्याला, किंवा कुठलं पण डेटा स्ट्रक्चर स्टार्ट करतो त्यावेळेस आपल्याला ह्या बेसिक गोष्टी येणं खूप प्रिरिक्विजिट जे यायला हवं, की स्ट्रक्ट यायला हवं, स्ट्रक्चर यायला हवं, त्याच्यानंतर डायनॅमिक मेमरी अलोकेशन यायला हवं, फंक्शनचा फॉर्मॅट कसा असतो, फंक्शनला कॉल कसा देतो, फंक्शन कॉलिंग सिक्वेन्स कशी असते. हा म्हणजे सी लँग्वेजचा जो बेस आहे तो पक्का असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच डेटा स्ट्रक्चर शिकायचं. त्याच्यानंतर हे झालं लिंक लिस्ट. लिंक लिस्ट मध्ये जे मेमरी लोकेशन्स असणार आहेत ते इनडायरेक्ट नॉन कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स असणार आहेत. म्हणजे जसं ॲरे मध्ये व्हायचं की 100 नंतर 104 येतो, 104 नंतर पुढची मेमरी जी स्टोअर होईल ते 108 ला होईल, त्याच्यानंतरची 112 ला होईल. बरोबर, हे ॲरे मध्ये व्हायचं. तसं लिंक लिस्ट मध्ये होणार आहे का, नाही. प्रत्येक ऍड्रेस तुम्हाला वेगळा असू शकतो. त्याच एक्झाम्पल इथं दाखवलं होतं की एकाला ऍड्रेस 100 भेटला, त्याच्या पुढचा ऍड्रेस 200 असू शकतो, त्याच्या पुढचा ऍड्रेस 300 असू शकतो. म्हणजे कुठला पण ऍड्रेस तो मेमरी मधला लोकेशन घेऊ शकतो तो नोड. बरोबर, हे मी फक्त एक्झाम्पल समजण्यासाठी 100चा डिफरन्स इथं दिलाय. पण
असं गरजेचं नाही की 100च असेल, कारण डायनेमिक मेमरी अलोकेशन जे असतं हे नॉन कंटिन्युअस मेमरी अलोकेशन इंटरनल मेमरीमध्ये क्रिएट होणार. तर हा ऍड्रेस कुठला पण असू शकतो आणि तो ऍड्रेस तुम्ही प्रिंट पण करू शकता. ज्यावेळेस डिस्प्ले फंक्शन यूज करता त्यावेळेस जसं आपण व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर नोड प्रिंट करतो, म्हणजेच डेटा मेंबर्स प्रिंट करतो, तसं तुम्ही ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोडचा जो व्हेरिएबल आहे तो पण तुम्ही प्रिंट करू शकता. तर हे लक्षात आले सगळ्यांना की लिंक लिस्ट मध्ये कसे डेटा मेंबर्स असतात आणि ऍरे आणि लिंक लिस्ट मध्ये काय डिफरन्स आहे. ओके, त्याच्यानंतर स्टॅक आणि क्यू हे पण एक लिनियर डेटा स्ट्रक्चरचा सब टाईप आहे. स्टॅक मध्ये आपण लास्ट इन फर्स्ट आउट, स्टॅकला काय म्हणतो आपण, लास्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जसं जसं आपण ऍड करत चालतो तर तो काय होणार आहे, ऍड करताना टॉप मध्ये येतो आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला रिमूव्ह करतात, म्हणजेच पॉप हे फंक्शन स्टॅकचं यूज करतात, त्यावेळेस काय होणार आहे, जे शेवटी ऍड केलंय ते पहिल्यांदा आउट होणार आहे, म्हणजेच लास्ट इन फर्स्ट आउट. जर 10, 20, 30, 40 असं जर तुम्ही ऍड केलं, ऍड करताना स्टॅक मध्ये त्या पर्टिक्युलर कन्सेप्टला काय नाव आहे, ऍडच्या पुश. ओके, त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, स्टॅकच्या पुश. पुश म्हणजे ऍड करणं. 10 पहिल्यांदा आला, नंतर 20 आला, नंतर 30 आला, नंतर 40 आला. तर या केसमध्ये 4 नंबर्स आपल्याला दिसतात, पण जर आपण याच्यावरती पॉप नावाचं ऑपरेशन केलं, म्हणजेच रिमूव्ह नावाचं ऑपरेशन केलं, तर तो बाहेर कुठली व्हॅल्यू आधी काढणार आहे, 40 काढणार आहे, कारण स्टॅकचं मिनिंग काय, लास्ट इन फर्स्ट आउट. स्टॅक इज अन लिनियर डेटा स्ट्रक्चर विच गिव्स functionality to you to remove last added element in the first. कळते, लास्ट इन फर्स्ट आउट असं तुम्ही त्याची डेफिनेशन सांगू शकता. तर क्यू आणि स्टॅक ज्यावेळेस रिव्हर्स चा प्रोग्राम येतो किंवा इंटरव्ह्यूला तुम्हाला क्वेश्चन पण विचारला जातो की रिव्हर्स करायचंय, फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे ते मला रिव्हर्स करायचं होतं, कुठलं डेटा स्ट्रक्चर तुम्ही यूज करणार, कारण रिव्हर्स ऍरे मध्ये होते, लिंक लिस्ट मध्ये होते, स्टॅक मध्ये होते, सगळ्या डेटा स्ट्रक्चर मध्ये कुठला पण प्रोग्राम तुम्ही यूज केला तर रिव्हर्स होते, बरोबर. आपण स्ट्रिंग रिव्हर्स ऍरे मध्ये पाहिलेलं आहे, तर ऍरे मध्ये पण रिव्हर्सचा प्रोग्राम पॉसिबल आहे, पण कुठलं डेटा स्ट्रक्चर तुम्हाला मिनिमल एफर्ट घेऊन किंवा मिनिमम टाइम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी घेऊन तुमचा प्रोग्राम रन होणार आहे, तर स्टॅक रिव्हर्सच्या केसमध्ये. तर हा सुद्धा एक इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असणार आहे की रिव्हर्स जर करायचे तर त्या ठिकाणी ऑलवेज यू कॅन चूज स्टॅक डेटा स्ट्रक्चर. क्यू हे ऑपोजिट आहे स्टॅकच्या, की फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जे तुम्ही सगळ्यात आधी टाकणार ते सगळ्यात आधी बाहेर पडेल. 10, 20, 30, 40 असं जर तुम्ही टाकलं आणि याच्यावरती तुम्ही ऑपरेशन केलं रिमूव्ह करायचं, तर कुठला एलिमेंट आधी रिमूव्ह होणार आहे, जो सगळ्यात आधी आलाय, फर्स्ट इन फर्स्ट आउट, जो सगळ्यात आधी आलाय, कुठला सगळ्यात आधी आलाय तर 10, म्हणून हा पर्टिक्युलर एलिमेंट तो रिमूव्ह करणार. आणि स्टॅक आणि क्यू बाय युजिंग ऍरे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. तर ऍरे मध्ये आपण हे ऑपरेशन्स किंवा तसे फंक्शन्स डिझाईन करू शकतो. स्टॅक आणि क्यू डिझाईन करताना लिंक लिस्ट वापरून सुद्धा आपण स्टॅक आणि क्यू डिझाईन करू शकतो. सुरुवातीला लक्षात एवढंच ठेवा की बाय युझिंग ऍरे यू कॅन इम्प्लिमेंट स्टॅक आणि क्यू. ज्यावेळेस डिफिकल्टी लेवल नेक्स्ट लेवलला जाऊ, ज्यावेळेस तुम्हाला लिंक लिस्ट कळेल त्यावेळेस तो प्रोग्राम पण तुम्हाला समजणार आहे की हाऊ यू कॅन इम्प्लिमेंट स्टॅक अँड क्यू बाय युझिंग लिंक लिस्ट. ओके, फंक्शनॅलिटी लक्षात आली. स्टॅक म्हणजे काय, लास्ट इन फर्स्ट आउट, पुश आणि पॉप हे ऑपरेशन्स असतात. क्यू मध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट, जे सगळ्यात आधी आले ते आधी रिमूव्ह होणार आहे. स्टॅक मध्ये उलट होतं, जे सगळ्यात शेवटी आलंय ते आधी रिमूव्ह होतं. आणि त्याच्यानंतर ट्री हे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. ट्री आणि ग्राफ इट्स अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. ट्री मध्ये बायनरी सर्च ट्रीचा एक्झाम्पल आपण बघितलं होतं. सर्चिंग इफिशियंट करण्यासाठी बायनरी सर्च ट्रीचा उपयोग केला जातो. याच्यामध्ये मग जर बघितलं तर रूट एलिमेंट असतो टॉपला, लेफ्ट आणि राईट असे त्याचे लिप नोड असतात. लेफ्टला जो असतो तो लेस एलिमेंट असतो, त्याच्यामध्ये पण मग लेफ्ट आणि राईट अजून सब लिप नोड त्याचे पडतात आणि तसे अरेंजमेंट त्याची केलेली असते. मग याच्यामध्ये मग प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर, ट्रीचा प्रिंट करणं, असे खूप सगळे प्रोग्राम्स असतात. हाऊ टू परत फाइंडिंग द लिप नोड ऑफ द ट्री, म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं की लिप नोड किती आहेत, सगळ्यात शेवटी 1, 2, 3, 4, 2, 4, 6, 10 हे कुठले आहेत लिप नोड, मग याचा काउंट फाइंड आउट करायचा.
त्याच्यानंतर रूट नोडच्या लेफ्ट साईडला किती एलिमेंट आहेत तेवढे फाइंड आउट करायचे, रूटच्या राईट साईडला किती एलिमेंट आहेत हे फाइंड आउट करायचे. असे ट्रीचे पण वेगवेगळे डेटा स्ट्रक्चरचे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतात. ओके, पण बेसिक डिटेल्स तुम्हाला कळल्यात की डेटा स्ट्रक्चर काय यूज करायचे, डेटा स्ट्रक्चर मधले कुठले टॉपिक्स येतात आणि डेटा स्ट्रक्चर्स का शिकायचे. इंटरव्ह्यूला मी जसं काल सांगितलं की अशा टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात की ऍरे मधले मॅक्स एलिमेंट इन ऍरे फाइंड आउट करणं, रिव्हर्स करणं, सेकंड मॅक्स इन ऍरे, मिनिमम इन ऍरे, सेकंड मिनिमम इन ऍरे, स्ट्रिंग रिव्हर्स, नंबर ऑफ वर्ड्स इन स्ट्रिंग. हे सगळे प्रोग्राम्स आपले ऑलरेडी झालेले आहेत. ज्यांना अजून पण क्लिअर नाही त्यांनी आधीचे रेकॉर्डिंग्स नीट बघायच्या. थोडासा टाइम जाऊ द्या, पण ह्या हात जर तुम्ही टाइम घालताय तर त्याचा फ्युचरमध्ये तुम्हाला फायदाच होणार. ओके, तर लक्ष द्या आणि हे प्रोग्राम्स वगैरे सगळ्यांनी तसे प्रॉपर करायचे. त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर C++ आपण जवळपास आपला जवळ अराउंड 70 सेशन आहे बरोबर. 70 दिवसात आपण 70 लेक्चर झाले. तर 70 लेक्चर मध्ये आपण 3 सिलेबस शिकलोय, सी लँग्वेज, C++ आणि डेटा स्ट्रक्चर. आणि याच्यामध्ये पण अजून MySQL, युनिक्स असे पण आपले सेशन झालेले आहेत. पायथॉनचं पण झालं लास्ट टाइम. तर खूप सगळ्या नवीन गोष्टी होत आहेत पॅरलली आणि कमी टाइम मध्ये होत आहेत. पण तुम्ही क्वालिटी टाइम त्याच्यामध्ये द्या स्वतःचा प्रोग्रामिंग करण्यासाठी. आणि रीडिंग मटेरियल सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे आपल्या गुगल ग्रुपवरती. ओके, तर त्या गुगल ग्रुपचा ज्यांना ऍक्सेस नाही, ज्यांनी अजून पण प्रॉब्लेम येत आहे ऍक्सेस करायला, प्रोग्राम लोकली डाउनलोड नाही केले, झिप फाईल मधनं प्रोग्राम रन नाही केलेत बरोबर, तर तो तुम्ही चेक करू शकता. नसेल तर लगेच तसं विचारा मला, व्हॉट्सअप वरती विचारू शकता, कॉल करून पण विचारू शकता. तुम्हाला जिथं जिथं टेक्निकल डाऊट्स येणार आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्ही तसं हेल्प घेऊ शकता आमची. आणि लिंक लिस्ट मध्ये पण सांगितलं की आता तुम्हाला व्हिज्युअलायझेशन क्लिअर होत असेल कारण तुमचा अभ्यास तिथपर्यंत झालाय. C झालंय, C++ झालंय, डेटा स्ट्रक्चरचे 15 लेक्चर झाले, लिंक लिस्ट वगैरे तुम्ही कोडिंग चालू केली. लिंक लिस्ट मध्ये कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम्स इंटरव्ह्यूला येतात तर क्रिएट अँड लिंक लिस्ट, ऍड फर्स्ट नोड, ऍड लास्ट नोड, ऍड नोड ऍट केथ पोझिशन, ऍड नोड ऍट केथ पोझिशन फ्रॉम द लास्ट. हे काल पण आपण याचं एक्झाम्पल सांगितलं होतं की लिंक लिस्ट व्हिज्युअलायझेशन कसं असतं. पहिल्या नोडला ऍड करायचं म्हणजे काय करायचं, केथ पोझिशन म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग असेल तर कसं कसं ऍड करायचं, फ्रॉम द लास्ट असेल तर कसं ऍड करायचं. आणि फ्रॉम द लास्ट हा क्वेश्चन तर खूप इंटरव्ह्यू स्पेसिफिक क्वेश्चन आहे. मला सुद्धा MCS झाल्यानंतर हा क्वेश्चन इंटरव्ह्यूला आलेला आहे बऱ्याचदा की हाऊ टू ऍड द नोड इन द लिंक लिस्ट फ्रॉम द लास्ट. फ्रॉम द लास्ट हे खूप भारी क्वेश्चन आहे. ज्याला लिंक लिस्ट नेट समजलं तर त्याला फ्रॉम द लास्ट वाला जर प्रोग्राम नेट सॉल्व्ह करता आला तर तुम्हाला तिथं भरपूर चांगल्या पद्धतीने डेटा स्ट्रक्चर समजतंय असा त्याचा अर्थ होतो. ओके, कारण लिंक लिस्ट ही सिंगली लिंक लिस्ट असते आणि सिंगली लिंक लिस्ट मध्ये यू कॅन ट्रॅव्हर्स ओनली फ्रॉम द बिगिनिंग टू द लास्ट नोड. म्हणजे शेवटी शेवटपर्यंत तुम्ही त्याच्यात ट्रॅव्हर्स करू शकता. पण शेवटून केथ नोडला मग कसं ऍड करणार, तर काही जण कसं म्हणतात की टोटल काउंट घ्यायचा, नंतर काउंट मायनस दॅट पर्टिक्युलर पोझिशन करायचं आणि त्याच्यानंतर तेवढ्या पोझिशन पर्यंत जायचं आणि त्या पर्टिक्युलर नोड तिथे ऍड करायचं. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 वेगवेगळ्या प्रकारचे लूप्स तुम्हाला लागतात की आधी टोटल काउंट करणं, दुसरं म्हणजे काउंट मायनस के पोझिशन करणं आणि तिसरं म्हणजे त्या के पोझिशन पर्यंत परत व्हाईल लूप मध्ये ट्रॅव्हर्स करणं. तर हे सगळं काम तुम्ही ऑप्टिमाइज वे मध्ये एका लूप मध्ये पण करू शकता. ओके, विच इज आन्सर ऑफ दॅट पर्टिक्युलर इंटरव्ह्यू क्वेश्चन. ऍक्च्युअल त्यांना हेच एक्सपेक्टेड असतं की तुम्ही कमीत कमी ट्रॅव्हर्सल मध्ये कसं डेटा स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. कमीत कमी ट्रॅव्हर्स म्हणजे कमीत कमी टाइम कॉम्प्लेक्सिटी घेऊन त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करायला कमी टाइम लागणार. म्हणजे सोल्युशन्स मल्टिपल प्रकारचे असू शकतात पण तुम्ही लॉजिक कसं लावताय आणि लॉजिक मध्ये किती कमीत कमी रिसोर्सेस घेऊन म्हणजे स्पेस कॉम्प्लेक्सिटी कमी यूज करून आणि कमीत कमी टाइम मध्ये म्हणजेच कमीत कमी टाइम कॉम्प्लेक्सिटी यूज करून तुमचा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो याला इम्पॉर्टंट असतो. ओके, नंतर ऍट द नोड इन मिडल म्हणजे सपोज 10 एलिमेंट आहेत तर 10 एलिमेंटच्या मिडलला कसा आपण एक न्यू नोड ऍड करू शकतो. परत लिंक लिस्ट रिव्हर्स करू शकतो का, लिंक लिस्ट डिस्प्ले करू शकतो का, हे अशा
प्रकारचे प्रॉब्लेम्स इंटरव्ह्यूला येतात लिंक लिस्ट मधले. नंतर स्टॅक अँड क्यूचं आपलं ऑलरेडी झालंय, रिव्हर्स करणं, पुश पॉप करणं, स्टॅक प्रिंट करणं, अशा स्टॅक मध्ये तसे येतात. आणि क्यू मध्ये पण तशाच प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार. स्टॅक मध्ये तुम्ही लास्ट इनपुट फर्स्ट आउटपुट हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. आणि क्यू मध्ये काय आहे, फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. स्टॅक आणि क्यू हे ॲरे इम्प्लिमेंट करून पण होतात. स्टॅक आणि क्यू हे लिंक लिस्ट इम्प्लिमेंटेशन करून सुद्धा स्टॅक आणि क्यू इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणजे स्टॅकची जी फंक्शनॅलिटी लास्ट इन फर्स्ट आउट हे आपण लिंक लिस्ट वापरून सुद्धा करतो. पण आता सुरुवातीला एवढंच लक्षात ठेवा की वी आर युझिंग ॲरे फॉर क्रिएटिंग स्टॅक, वी आर युझिंग ॲरे फॉर क्रिएटिंग क्यू. ज्यावेळेस लिंक लिस्टचा तुमचा कॉन्फिडन्स येईल त्यावेळेस तुम्ही तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ओके, हे आपण काल पाहिलं होतं. त्याच्यानंतर बुक्स कुठले कुठले प्रेफर करायचे, तर डेटा स्ट्रक्चर साठी नरसिम्हा कुर्मांची विच इज IITN and he has multiple books on data structures. तर नरसिम्हा कुर्मांचीचं बुक तुम्ही डेटा स्ट्रक्चर साठी प्रिपेअर करू शकता. दुसरं म्हणजे नागेश्वर रावचं डेटा स्ट्रक्चरचं बुक. हे दोन बुक जरी तुम्ही नीट केले आतापासूनच तर खूप चांगली इंटरव्ह्यू मध्ये प्रिपरेशन करायला तुम्हाला हेल्प होणार. तर आज आपण एक नेक्स्ट प्रोग्राम पाहणार आहोत. आतापर्यंत जे झालंय ते मी कालच रिपीट केलाय पार्ट, की काल इंटरनेट कम्युनिकेशन मुळे आपल्याला जास्त क्लिअरली कम्युनिकेट करता आलं नव्हतं. इंटरनेट डिस्कनेक्ट होत होतं त्यामुळं. तर हा पार्ट सगळ्यांना क्लिअर आहे, डेटा स्ट्रक्चर्स का घ्यायचंय आणि डेटा स्ट्रक्चर्स का शिकायचं आणि डेटा स्ट्रक्चर मधले कुठले कुठले सब टाइप्स येतात. याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट जो आतापर्यंत झाला याच्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? असतील तर विचारा. नसतील तर वी कॅन मूव्ह ऑन द प्रोग्रामिंग पार्ट फॉर द लिंक लिस्ट. ओके, नाही येत क्वेश्चन कोणाला काही? असतील तर विचारा, कारण डाऊट क्लिअर होतील जर क्वेश्चन असतील तर. तर काल एक क्वेश्चन आलता की डेटा स्ट्रक्चर्सचा प्रोग्राम कसा करायचा किंवा कुठून स्टार्ट करायचं, लिंक लिस्टचे फंक्शन्स कसे आपण इम्प्लिमेंट करू शकतो. तर हा एक नॉर्मल प्रोग्राम आहे लिंक लिस्टचा. एवढा प्रोग्राम तुम्ही जोपर्यंत लिंक लिस्ट मध्ये कॉन्फिडन्स येत नाही, हा किती लाईनचा प्रोग्राम आहे? 50 लाईनचा प्रोग्राम आहे. ओके, तर 50 लाईनचा प्रोग्राम मध्ये 3च पार्ट आहेत. एक म्हणजे स्ट्रक्ट आपण लिहिलंय, दुसरं म्हणजे मेन लिहिलंय. मेन लागतं एंट्री पॉईंट फंक्शन आहे म्हणून. त्याच्यामध्ये मग 2 फंक्शन इम्प्लिमेंट केलेत. 2 का? तर एक लिंक लिस्ट क्रिएट करण्यासाठी आणि दुसरं लिंक लिस्ट डिस्प्ले करण्यासाठी. ओके, कारण आधी तुम्हाला लिंक लिस्ट डिस्प्ले करायला लिंक लिस्ट क्रिएट करायला लागेल, बरोबर. क्रिएट केल्यावरती त्याच्यात नोड ऍड करायला लागेल आणि नोड ऍड केल्यानंतर तुम्हाला डिस्प्ले करायला लागेल. तर ह्या 3 गोष्टी ह्या प्रोग्राम मध्ये आहेत. स्ट्रक्चर्स आपण आत्ताचा प्रोग्राम बघतोय हा तुमचा ऑलरेडी झालाय. मी फक्त थोडस अजून ग्रॅन्युअल लेवलला जाऊन आज सांगणार आहे की लिंक लिस्टचा प्रोग्राम सुरुवातीला कसा लिहायचा. ज्यांनी आधी केला नसेल त्यांनी नीट लक्ष द्यायचंय. लिंक लिस्ट काय हे आपण थेरॉटिकल पार्ट ऑलरेडी काल आपला झालाय. लिंक लिस्टचं व्हिज्युअलायझेशन कसं असतं, लिंक लिस्ट अशी दिसते, त्याच्यामध्ये एक डेटा असणार आहे, एक ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड असणार आहे, शेवटचा जो नोड असणार आहे त्याच्या पुढे काय असणार आहे, ऍड्रेस नल असणार, बरोबर. त्याच्यानंतर लिंक लिस्ट येण्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर्स येणं हे खूप मस्ट आहे, हे आलंच पाहिजे तरच तुम्ही लिंक लिस्ट शिकू शकणार आहे. त्याच्यामुळे जर लिंक लिस्ट शिकायचं आणि स्ट्रक्चर येत नाही तर आधी स्ट्रक्चर शिकायला टाइम टाका. 2-3 दिवस स्ट्रक्चरचे प्रोग्राम्स बघा, स्ट्रक्चर्सचे आपले जे सेशन झालेत ते सगळे सेशन्स नीट करायचे. त्याच्यानंतर मॅलॉक, कॅलॉक, रॅलॉक, फ्री हे समजणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. साईज ऑफ समजणं इम्पॉर्टंट आहे. ह्या लाईन मध्ये म्हणजे एक लाईन आपण लिहितो इथं नोड क्रिएट करायला, पण इट हॅज मल्टिपल कन्सेप्ट विद इन इट, बरोबर. हे 5 एक लाईन समजण्यासाठी तुम्हाला बेसिक पूर्ण समजणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते बेसिक शिकायलाच आपण ऑलरेडी 2 महिने टाइम वेस्ट केलेला आहे. त्या बेसिक शिकण्यामध्येच आपण 2 महिने
जास्त टाइम टाकलेला आहे. ओके, तर बेसिक क्लिअर करून घ्या, त्याच्यानंतर लिंक लिस्ट लिहायचंय. आता लिंक लिस्ट शिकायचंय आपल्याला. तर लिंक लिस्ट मध्ये आपण काय सांगितलं होतं की लिंक लिस्ट इट सेल्फ इज अन कुठलं डेटा स्ट्रक्चर आहे, लिनियर डेटा स्ट्रक्चर. ऍरे मी घेत नाही, ऍरे आपला ऑलरेडी झालेला आहे, त्याच्यामुळे ऍरे मध्ये आपण जात नाही. आता लिंक लिस्ट मध्ये काय असणार आहे, डेटा मेंबर असणार आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी डेटा स्टोअर करू शकता. इट कॅन बी एनिथिंग, इट कॅन बी कॅरेक्टर, इट कॅन बी इंटिजर, इट कॅन बी फ्लोट, कुठला पण डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय असणार आहे, ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. आता ज्यावेळेस नोड म्हणतो तर त्यावेळेस तुम्ही असं कन्सिडर करा की त्याचं पूर्ण एक पॅकेज त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एमटी जर लिंक लिस्ट असेल तर तिथं काहीच नसेल. ओके, नलला तुम्ही ऍक्सेस करताय. जर त्याच्यामध्ये एक नोड असेल तर तो त्या पॅकेजमध्ये ह्या दोन व्हॅल्यू असणार, डेटा आणि ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. जर एकच असेल तर काय असणार आहे, डेटा असेल, फॉर एक्झाम्पल एक इंटिजर घ्या, डेटा असेल आणि त्याचा जो ऍड्रेस असणार तो काय असणार आहे रे, नल असणार आहे. जर एकच इलिमेंट असला तर, जर एकच इलिमेंट असला तर लिंक लिस्टचं व्हिज्युअलायझेशन असं असेल, तो पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स नोड त्याच्यामध्ये असेल आणि डेटा व्हेरिएबल आणि ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड काय असणार त्याच्यात नल, जर एकच इलिमेंट असतं तर. त्याच्यानंतर असं का अज्युम करा की दोन इलिमेंट आले, मग दोन इलिमेंट आले तर दुसरा इलिमेंट तुम्ही सुरुवातीला घेता की शेवटी घेता, हे आपल्यावरती इम्प्लिमेंट करताना तुम्ही दुसरा जो इलिमेंट येणार हे सुरू इन्सर्ट ऍट बिगिनिंग टाकणार का इन्सर्ट ऍट लास्ट टाकणार. जर इन्सर्ट ऍट बिगिनिंग टाकलं तर हा जो मेंबर आधी तयार झाला होता याला मेमरीमध्ये काहीतरी ऍड्रेस असणार का, नाही असणार, कारण आपलं B6 शिकतानाच झालंय की आपण कुठला पण डेटा मेंबर जर तयार केला तर त्याला मेमरीमध्ये काहीतरी जागा भेटती. ती आपण साईज ऑफ ऑपरेटर यूज करून पण चेक करू शकतो किती जागा भेटली. आणि आर व्हॅल्यू आणि एल व्हॅल्यू दोन प्रकारच्या व्हॅल्यू असतात. आर व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल अँड एल व्हॅल्यू मीन्स ऍड्रेस ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल. तर हा जो नोड तयार झालाय तर याला काहीतरी ऍड्रेस असणार, तर तो जो ऍड्रेस आहे तो त्या लिंक लिस्टच्या दुसऱ्या नोडमध्ये येईल. बरोबर. तर हा सुरुवातीला लिंक लिस्ट तयार झाली त्यावेळेस एमटी होती, इथं काहीच नव्हतं, नलला तुम्ही ऍक्सेस करत होता. त्याच्यानंतर एक इलिमेंट टाकला, त्याला आपण म्हटलो 10 आणि त्याचा ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड हा काय असणार आहे, नल असणार आहे. आणि त्याचा जो ऍड्रेस होता तो किती असणार आहे, 100, स्वतःचा ऍड्रेस. ओके, तर लिंक लिस्ट ऍक्सेस करताना जो पहिला इलिमेंट असतो त्याला आपण काय म्हणतो रे, हेड म्हणतो. लिंक लिस्ट ऍक्सेस करताना आपण काय म्हणतो, हेड. आता एक इलिमेंट होता इथं, त्यावेळेस असं स्ट्रक्चर होतं, म्हणजे त्याची पर्टिक्युलर व्हॅल्यू आणि ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड इज नल. त्याच्यानंतर आणखी एक व्हेरिएबल आला 20 and 10. तर ज्यावेळेस 10 होता, आता हा ऑलरेडी तयार झालेला होता एक्झिस्टिंग, बरोबर, ज्याचा ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड इज काय होता, नल. पण आणखी एक इलिमेंट टाकला आपण 20 and 100, तर 20 ला काहीतरी ऍड्रेस असाइन झाला. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय म्हणा त्याला 200 म्हणा. गरजेचं नाही की 100 आणि 200च असायला हवं, इट कॅन बी एनिथिंग, कारण डायनॅमिक मेमरी अलोकेशन मध्ये ऍड्रेस त्याला कुठला पण भेटणार आहे. ओके, हे झालं, दोन नोड तुम्ही ऍड केले. आता हे एक्झाम्पल जे झालं याच्यामध्ये लॉजिक बघा काय झालं की पहिलं जर नोड ऍड केला तर तो काय करणार आहे, चेक करेल की हेड तुमचा नल आहे का. हेड जर नल असेल तर तो काय करेल, न्यू नोड याला मेमरी तयार करेल, न्यू नोड एरो डेटा इज इक्वल टू दॅट पर्टिक्युलर डेटा अँड न्यू नोड एरो नेक्स्ट इज इक्वल टू नल. कारण पहिला एलिमेंट आला तर त्याचं लॉजिक बघा काय झालं. सुरुवातीला काय असणार, लिंक लिस्ट नल असणार, हेड इज पॉइंटिंग टू द नल ऍड्रेस. त्याच्यानंतर तुम्ही काय केला, एक इलिमेंट टाकला, मग एक इलिमेंट टाकला तर तो काय चेक करेल, हेड नल आहे का, हेड कोणाला पॉइंट करतोय, नलला पॉइंट करतोय का. जर आन्सर आलं येस, हा एमटी आहे आणि एक एलिमेंट तुम्हाला ऍड करायचा आहे, तर त्याचा सिंटॅक्स काय येईल, न्यू नोड एरो डेटा इज इक्वल टू दॅट पर्टिक्युलर डेटा अँड न्यू नोड एरो नेक्स्ट इज इक्वल टू नल. बरोबर, पहिल्या इलिमेंटसाठी. त्याच्यानंतर मग दुसरा इलिमेंट आला तर तो काय करल, चेक करल की हेड जो आलाय तर त्याचा ऍड्रेस हेड एरो नेक्स्ट हा जर नल आहे का, म्हणजे
जर एकच एलिमेंट असला तर काय होणार आहे, त्याचा ऍड्रेस ऑफ नेक्स्ट असणार आहे तो नल असणार आहे. पण जर दोन एलिमेंट असतील तर त्या केसमध्ये तो चेक करेल की पहिला एलिमेंट नल आहे का. जर नल असेल तर तो काय करेल, त्याचा पर्टिक्युलर जो ऍड्रेस आहे तो काय करणार आहे, त्या न्यू नोडला असाइन करणार आहे. न्यू नोड ॲरो नेक्स्ट इज इक्वल टू दॅट पर्टिक्युलर ऍड्रेस. म्हणजे हे जे 100 होते हे कुठं जाणार आहे, ह्या पर्टिक्युलर ऍड्रेसला जाणार आहे. आणि न्यू नोड ॲरो डेटा इज इक्वल टू डेटा. कळाले. तर असं केल्यामुळे काय होतं की हेड कुठला इलिमेंट बनून जाईल, जो तुम्ही नवीन इलिमेंट आणताय तर तो काय बनेल, हेड बनेल. आणि जो आधीचा एलिमेंट होता तो पुढं जाईल, कारण त्याचा ऍड्रेस तुम्ही त्याच्या नेक्स्ट एलिमेंटला घेताय. हे इम्प्लिमेंटेशन कळालंय का, की सुरुवातीला नल असेल, त्याच्यानंतर एक एलिमेंट ऍड केला, त्याचं पण नेक्स्ट काय असेल, नल असेल, पण त्याच्यात काहीतरी व्हॅल्यू असेल. कारण एक स्ट्रक्ट तुम्ही ज्यावेळेस तयार करता, स्ट्रक्ट मध्ये दोन एलिमेंट असतात, एक डेटा आणि दुसरा ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. त्यानंतर आणखी एक एलिमेंट ऍड केला तर त्या केसमध्ये काय होतं की आधीचा जो ऍड्रेस होता तो जातो याच्या न्यू नोडच्या नेक्स्टच्या ऍड्रेसला. न्यू नोड ॲरो नेक्स्ट इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ प्रिव्हियस नोड. त्याच्यामुळे हे लिंकिंग जे आहे असं बनत चालतं. समजलंय का. आणि हा जो सुरुवातीचा एलिमेंट असतो तो काय बनून जातो, हेड. आता याच्यानंतर आणखी एक एलिमेंट आला, फॉर एक्झाम्पल 20 होतं, मग 30 टाकलं तुम्ही तर काय होणार आहे, 30 टाकलं तर काय होईल, आता याचा जो ऍड्रेस येईल न्यू नोडचा 30 जो येईल तो तर हेड येणार, कारण तुम्ही इन्सर्ट अँड बिगिनिंगचं फंक्शन लिहिताय. तर याचा जो ऍड्रेस येईल इथं कुठला एलिमेंट येईल सांगू शकता का कोणी. आणखी एक एलिमेंट टाकला आपण तर याचा जो ऍड्रेस असणार आहे तो तिथे 200 येईल का 100 येईल. अनम्यूट करून बोललं तरी चालेल आणि क्वेश्चन्स असतील तर विचारा सुद्धा. काय येईल म्हटलं, परत एकदा सांगता का. 200. ओके. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे. ट्राय करा सांगायचं. आपण आता 5-1 जण जॉईन आहेत, ट्राय करा सांगायचं. 100 येईल, 200 येईल का नाही समजलंय रिपीट करायचंय. हा प्रोग्राम समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा प्रोग्राम मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की एक प्रोग्राम आला तर यू कॅन ट्राय टू इम्प्लिमेंट 20, 30, 40 प्रोग्राम्स. प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही स्वतः तयार करू शकता जर तुम्हाला प्रोग्राम नीट अंडरस्टँड झाला तर. एक बेसिक प्रोग्राम आला तर यू कॅन ट्राय एनिथिंग. कुठला पण प्रोग्राम तुम्हाला सॉल्व्ह करता त्याच्यातून येणार आहे. याच्यामध्ये डाऊट असतील तर विचारा. परत रिपीट करतोय, इफ यू हॅव डाऊट यू कॅन आस्क क्लिअरली. हे समजलंय सगळ्यांना. सुरुवातीला नल असणार आहे, दुसऱ्या एक एलिमेंट टाकला तर त्याचं व्हिज्युअलायझेशन असं असेल, त्याला काहीतरी ऍड्रेस भेटेल, त्या पर्टिक्युलर नोडचा डेटा मेंबर तुम्ही असा असाइन करणार आणि त्या पर्टिक्युलर नोडचा नेक्स्ट तो काय असणार आहे, नल असणार आहे, कारण एकच एलिमेंट. ज्यावेळेस दुसरा पण एलिमेंट ऍड करणार इन्सर्ट ॲट बिगिनिंगचं फंक्शन वापरून, त्या केसमध्ये लॉजिक असं बनणार आहे की तो चेक करेल की त्या पर्टिक्युलर एक्झिस्टिंग नोड असेल तर त्याचा जो ऍड्रेस आहे तो नल आहे का. जर नल असेल त्याचं मिनिंग काय होतं की त्याच्याकडे एक ऑलरेडी एक एलिमेंट आहे. मग त्या केसमध्ये तो काय करेल की न्यू नोड ॲरो नेक्स्ट इक्वल टू ऍड्रेस ऑफ दॅट पर्टिक्युलर एक्झिस्टिंग नोड. म्हणजे 100 जे असणार आहे त्या ह्या पर्टिक्युलर एलिमेंटला असाइन होते आणि हेड इज इक्वल टू न्यू नोड असं तो लॉजिक तिथं ऍड करणार. म्हणजे हेड सुरुवातीला इथं होता पहिल्या एलिमेंटला, 10 वाल्या नोड्सला हेड होता, तर या केसमध्ये हेड काय झाला 20 वाल्याला आला आणि ऍड्रेस तुम्ही 100 इकडे असाइन केल्यामुळे याचं बाइंडिंग जे आहे ते असं बनलं. आणि हा सुद्धा एक एलिमेंट आहे बरोबर, हा स्ट्रक्टचा ऑब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये डेटा आणि ऍड्रेस आपण ठेवतोय, पण त्याला पण काहीतरी ठेवायला जागा लागली तर त्याला काहीतरी स्वतःला ऍड्रेस पण भेटला तर त्याचा ऍड्रेस काय आला 200. आता मी आणखी एक एलिमेंट तिसरा ऍड करतोय 30, तर त्या केसमध्ये त्याच्या जो ऍड्रेस असणार आहे ऍड्रेस ऑफ प्रिव्हियस नोड म्हणजे 200 तिथे येईल आणि हे एक जे एक्झिस्टिंग होतं
20, 100 आणि 10, नल. हे काय होणार आहे, असंच राहणार आहे बरोबर. 30 आणि 200 ला पण काय होणार आहे, काहीतरी स्वतःचा ऍड्रेस भेटेल. 20 आणि त्याचे ऍड्रेस फिक्स आहेत. समजलंय का? 3 नोड ऍड केलं तर असं, नंतर मग 4 नोड ऍड करा, 5 नोड ऍड करा, 6 नोड ऍड करा. पण एवढं समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे जर नाही समजलं तर जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत हे कागदावर लिहा, त्याच्यानंतर तुमच्या रफ नोटबुक मध्ये लिहा, परत परत प्रोग्राम ट्राय करा, चुकू द्या पण परत परत चालू करायचं. जोपर्यंत पूर्ण समजत नाही तोपर्यंत कंटिन्युअस प्रोग्रामिंग करायचं कुठल्या पण गोष्टीत. याच्यातच नाही, कुठल्या पण गोष्टीत थोडासा टाइम द्यायचा आहे. जर फुल फोकसने तुम्ही 1-2 तास दिले तरी पण तुम्हाला लिंक लिस्ट खूप चांगली समजणार आहे. कन्फ्युजन असेल, कुठं डाऊट असते तर लगेच विचारत चालायचं. ओके, हे समजलं लिंक लिस्ट कशी ऍड झाली. ओके, हेच आपण आता काय करणार आहे, प्रोग्रामॅटिकली पाहणार आहोत. आता याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. जे मी सांगितलं की लिंक लिस्ट मध्ये 3 पार्ट आहेत, की तुम्हाला स्ट्रक्ट लागणार आहे. पहिला पार्ट स्ट्रक्चर्स लागणार आहे, कारण स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय करायचं, डेटा ठेवायचा, ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड ठेवायचा. म्हणजे पूर्ण तो जो बॉक्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लिंक लिस्टचा डेटा मेंटेन करायचा, तो तुम्ही स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये डिक्लेअर करून ठेवायचा. ओके, दुसरं म्हणजे इंट मेन लागेल, की जिथे तुम्हाला हेडर पास करायला लागेल, हेड पास करायला लागेल आणि फंक्शनला कॉल पास करायला लागेल. ओके, एंट्री पॉइंट फंक्शन. तिसरं म्हणजे इन्सर्ट ऍट फर्स्ट, हे फंक्शन लागणार आहे. चौथं म्हणजे डिस्प्ले नावाचं फंक्शन लागणार आहे. ओके, आता स्ट्रक्ट मध्ये काय काय येणार, स्ट्रक्ट मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर तयार करायला लागेल ज्याच्यात तुम्ही डेटा स्टोअर करू शकता, ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड स्टोअर करू शकता. असं तुम्हाला स्ट्रक्चर लागेल 2 गोष्टींचं. ऍड्रेस स्टोअर करायचं म्हणजे पॉइंटर लागेल, डेटा स्टोअर करायचं म्हणजे इंट, फ्लोट, कॅर असं तुम्ही कुठलं पण घेऊ शकता. म्हणून हे स्ट्रक्चर्स असं तुम्हाला डिक्लेअर करायला लागणार. इंट मेन विच इज एंट्री पॉइंट फंक्शन. ओके, ज्याच्यातून तुमचं कॉल फंक्शन कॉलिंग सिक्वेन्स वगैरे सगळी चालणार आहे बरोबर. इंट मेनला सगळ्यात आधी कॉल जातो, मग फंक्शन जसे कॉल जातात तसे. त्याच्यानंतर मग इन्सर्ट फर्स्ट अँड डिस्प्ले. आता ज्यावेळेस लिंक लिस्ट तुम्ही तयार करता की इन्सर्ट फर्स्ट करायचं म्हणजे तुम्हाला कुठल्या 2 गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. एक तर हेड बरोबर, ऑलरेडी एक्झिस्टिंग हेड कुठे येतो, आणि दुसरं म्हणजे त्याच्यात व्हॅल्यू काय टाकायची, 10 टाकायचं आहे, 20 टाकायचं आहे, 30 टाकायचं आहे, 40 टाकायचं आहे. या 2 गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे इन्सर्ट ऍट फर्स्ट जर फंक्शन आलं, तुम्हाला काय माहित पाहिजे, हेड माहित पाहिजे आणि व्हॅल्यू कुठली टाकायची ते माहित पाहिजे. तसं दिलं, फंक्शन कॉल मारलं झालं. तर याच्यासाठीची डेफिनेशन तुम्हाला लिहायची फंक्शनची, की हेड आणि डेटा मेंबर्स तुम्हाला पास करायचं आहे, तर तुम्ही इन्सर्ट ऍट फर्स्टचं फंक्शन लिहू शकता. डिस्प्ले करायचे तर डिस्प्लेसाठी तुम्हाला डिस्प्ले करायचंय म्हणजे की फक्त त्या लिंक लिस्ट मधले व्हॅल्यू टाकायचे. फॉर एक्झाम्पल अशा 3 व्हॅल्यू मी टाकल्या, 10, 20, 30. तर असं प्रिंट झालं पाहिजे आपल्याला 30, 20, 10. जोपर्यंत नल आहे तोपर्यंत तो ट्रॅव्हर्स कर आणि प्रत्येक एलिमेंट प्रिंट कर असं आपल्याला सांगायचं. तर तो काय करेल की ह्या पर्टिक्युलर हेड पासनं तो काय करणार, ट्रॅव्हर्स करणार आहे. कुठपर्यंत ट्रॅव्हर्स करणार आहे, जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत. म्हणजेच हेड त्याला ऍटलिस्ट बेसिक इनपुट लागणार आहे. डिस्प्ले फंक्शनला काय लागणार, हेड. व्हॅल्यूची गरज पडते का नाही, कारण डिस्प्लेमध्ये तुम्हाला फक्त ट्रॅव्हर्स करायचं. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट समजलाय का, की इन्सर्ट ऍट फर्स्ट किंवा डिस्प्ले हे 4 जे लाईन्स मी लिहिल्यात हेच आपल्याला प्रोग्रामॅटिकली इम्प्लिमेंट करायचे. पण अल्गोरिदम समजलाय का, की कुठल्या गोष्टी लागणार आहेत, कुठल्या गोष्टी आपण वी आर ट्राइंग टू सॉल्व्ह. लिंक लिस्ट इम्प्लिमेंट करतोय ज्याच्यामध्ये इन्सर्ट ऍट फर्स्ट फंक्शन्स लिहितोय आणि डिस्प्ले नावाचं एक फंक्शन लिहितोय. तर प्री रिक्विजिट काय आहे आणि कसं कसं आपण ट्रॅव्हर्स करणार आहेत ह्या गोष्टी आपल्या इथं झाल्यात. याचाच आपल्याला आता प्रोग्राम लिहायचा. त्याच्यानंतर प्रोग्राम कसा लिहायचा आहे, तर ह्या गोष्टी आपण एका कागदावर लिहून ठेवल्या, की मला स्ट्रक्चर्स लागणार आहे, स्ट्रक्चर मध्ये हे 2 डेटा मेंबर लागणार आहे, नंतर इंट मेन लागणार आहे विच इज एंट्री पॉइंट फंक्शन, नंतर इन्सर्ट ऍट फर्स्ट लागणार आहे, त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर असतील, एक हेड असेल लिंक लिस्टचा आणि दुसरा डेटा मेंबर असेल.
कारण तर डिस्प्ले नावाचं फंक्शन लागतंय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हेड माहित असणं गरजेचं आहे, कारण सुरुवातीपासून ट्रॅव्हर्स करायचे टी ज्या नोडचा ऍड्रेस नल येत नाही तोपर्यंत. ओके, आतापर्यंत क्लिअर आहे का? येस, नो किंवा रिपीट करायचे असं कन्फर्म करा, तरच मग मला पुढे जायला. प्रत्येक जण कन्फर्म करा चॅट मध्ये. ओके, आणि हे असं शिकायचे लिंक लिस्ट की आधी कागदावर लिहून घ्या काय काय करायचंय, लिंक लिस्ट कसं असतं, लिंक लिस्टचं स्ट्रक्चर कसं असतं, लिंक लिस्ट मध्ये फंक्शन आपल्याला कुठले कुठले येणार आहेत. आधी एवढा पार्ट नीट अंडरस्टँड करून घ्या. समजलंय सगळ्यांना? एकच जणाचा रिप्लाय आलाय, बाकीच्यांनी पण रिप्लाय करा. आतापर्यंत जे झालंय ते समजलंय का? मी 1 मिनिट पॉज घेतो. नसेल समजलं तर नो म्हणा, आपण रिपीट करू. ऍटलिस्ट आन्सर द्या पटापट. ओके, एकदा झाले. रिपीट द अल्गोरिदम. ओके, सगळ्यांनी आन्सर द्यायचं ट्राय करा. इथं मी ज्यावेळेस क्वेश्चन विचारतो त्यावेळेस ऍटलिस्ट मला त्याने समजेल की तुम्हाला कुठपर्यंत अंडरस्टँड झालंय, कुठं प्रॉब्लेम येतोय. तर एक गोष्ट मी परत रिपीट करतोय की लिंक लिस्ट इम्प्लिमेंट करायची. लिंक लिस्टचं व्हिज्युअलायझेशन असं असणार आहे की डेटा ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड, असं तुम्ही स्ट्रक्चर जसं क्रिएट करणार तसं तो लिंकिंग वाढवत चालतो. किती इथं नोड तयार केले, 11 नोड. पहिल्यांदा टाकला 10, नंतर टाकला 20, नंतर 30, 40, 50, 60. शेवटचा जो नोड असेल तिथं ऍड्रेस काय असणार आहे, नल असणार. हे सिंगली लिंक लिस्टचं व्हिज्युअलायझेशन. ओके, 100, 200 एक आहेत ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड आहेत. ओके, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लिंक लिस्ट तयार करणार तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला लागणार की लिंक लिस्ट जर एक्झिस्ट नसेल तर हेड कुठं असणार आहे, नलला असणार. एक एलिमेंट टाकला तर तो काय करेल, तो डेटा त्याच्यात टाकेल, पण त्याला एक ऍड्रेस पण असाइन होणार आहे. पण त्या न्यू नोडचा ऍड्रेस काय असणार आहे, नल असणार आहे. जर एकच एलिमेंट असला तर त्याचं रिप्रेझेंटेशन असं असेल. दुसरा एलिमेंट टाकला तर न्यू नोडचा डेटा इज इक्वल टू डेटा असणार, पण ऍड्रेस जो असणार आहे तो ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्या नोडचा ऍड्रेस तो तिथं कन्सिडर करणार. ओके, आणि एक्झिस्टिंग नोड जो आहे तो ऍज इट इज, म्हणजे 100 जे मेमरी लोकेशन आहे तिथं एक्झिस्टिंग नोड असेल, पण जो न्यू नोड ऍड केलाय आता, परत पहिला नोड ऍड केला 10 व्हॅल्यूचा, दुसरा नोड ऍड केला 20 व्हॅल्यूचा, तर त्याचं रिप्रेझेंटेशन असं असेल. जो न्यू नोड ऍड केला तो काय बनून जाणार आहे, हेड बनून जाणार, म्हणजे सुरुवातीला येणार आहे. आपण काय करतो, इन्सर्ट ऍट फर्स्ट फंक्शन लिहितो. आणि ऍड्रेस जो असणार आहे न्यू नोडचा तो काय असणार आहे, ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्या नोडचा ऍड्रेस. ओके, म्हणून इथं 100 आले. त्याच्यानंतर ज्यावेळेस तिसरा नोड ऍड झालाय त्या केसमध्ये असं मेमरी रिप्रेझेंटेशन होईल, एक्झिस्टिंग जसंच्या तसं, पण हेड जो होता तो कुठं होता, दुसऱ्या नोडला होता. तो कुठं येणार, जो रिसेंट नोड ऍड केलाय 30चा त्याला हेड येईल, आणि त्याचा जो ऍड्रेस असणार आहे तो ऑलरेडी एक्झिस्टिंग असणाऱ्या नोडचा ऍड्रेस, म्हणजे 200 इथं आला. नंतर हा एक स्वतः नोड आहे बरोबर, त्याच्यामुळे 300 त्याला असाइन झालं. त्याच्यानंतर मी काय केलं, फॉर एक्झाम्पल आणखी एक नोड ऍड केला, 40 नावाचा नोड याच्यामध्ये ऍड केला, तर काय होईल रे, फोर्टी नावाचा नोड ऍड केला असा, तर हेड काय होईल, सुरुवातीला येईल 30 पासनं. 40 नावाचा नोड ऍड केला त्याला पण एक स्वतःचा ऍड्रेस भेटेल काहीतरी, पण जो हेड सुरुवातीचा होता ऑलरेडी एक्झिस्टिंगचा, म्हणजेच 40 ऍड करायच्या आधी, तर तिथून तो मूव्ह होऊन कुठे येईल, 40ला येईल, म्हणजे रिसेंट नोडला येईल. आणि 30चा जो मेमरी लोकेशनचा ऍड्रेस होता तर तो काय होणार आहे, या न्यू नोडचा
ऍड्रेस ऑफ नेक्स्ट म्हणजे 300 कुठे येणार आहे इथं. ओके, असं मेमरी प्रेझेंटेशन वाढत चालणार आहे त्याचं. सुरुवातीचा ऍड्रेस 100 होता, नंतर 200, 300, 400 आणि तसे तसे त्याचे इलेमेंट्स. आणि हेड काय होणार ऑलवेज सुरुवातीला असणार. इन्सर्ट ऍट फर्स्ट एवढा ब्लॉक आपण दरवेळेस सुरुवातीला टाकतो. त्याच्यानंतर मग लिंक लिस्ट ज्यावेळेस एक्झिक्यूट करायचं त्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चर लागतंय, ज्याच्यामध्ये डेटा आणि ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड आपण ठेवतो. नंतर इंट मेन लागतं एंट्री पॉईंट फंक्शन साठी, आणि इन्सर्ट ऍट फर्स्ट याच्यासाठी याच्यात आपण काय करतोय, 2 व्हॅल्यू आपल्याला पास करायला लागतं, हेड आणि डेटा मेंबर. डिस्प्ले साठी आपल्याला फक्त हेड लागते कारण शेवटपर्यंत जायचंय त्या लिंक लिस्ट मध्ये. ओके, तर हे होतं प्रायमरी अंडरस्टँडिंग फॉर द लिंक लिस्ट, की कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट लागणार आहे, कुठले कुठले फंक्शन त्याच्यामध्ये. लिंक लिस्ट पाहिजे ऍटलिस्ट ती तयार तर करायला लागेल ना, म्हणून आपण इन्सर्ट ऍट फर्स्ट घेतलंय. लिंक लिस्ट आली, पूर्ण क्रिएट केली, त्याच्यानंतर डिस्प्ले नावाचं फंक्शन इम्प्लिमेंट करायचं, त्याच्यामध्ये टिल नल पर्यंत तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचं. ओके, हा बेसिक प्रोग्राम आहे, बेसिक अंडरस्टँड, बेसिक प्रॉब्लेम सॉल्विंग युजिंग लिंक लिस्ट आपण आज बघत आहोत. इन्सर्ट ऍट फर्स्ट अँड डिस्प्ले फंक्शन. याच्यानंतर मग इन्सर्ट ऍट केथ पोझिशन, डिलीट फ्रॉम द केथ पोझिशन, इन्सर्ट इन बिटवीन, अशा खूप नवीन नवीन फंक्शन आपण करू शकतो. पण हा प्रोग्राम तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत मी जे हे तुम्हाला रिपीट सांगतोय तोपर्यंत, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत हा प्रोग्राम टाईप करायचा 50 लाईनचा. ओके, तर आता आपण क्वेश्चन असतील ना अजून पण तर चॅट मध्ये टाका, जसं आपलं हे होईल तसं मी परत रिपीट करल. जसा टाइम आपल्याला शिकवताना मध्ये मध्ये भेटणार आहे तसा आपण तो प्रॉब्लेम पण कव्हर करणार. तर प्रोग्राम टाईप करताना या गोष्टी नीट लक्षात घ्या की आपण चा प्रोग्राम करतोय म्हणून हेडर फाईल्स आल्या, मॅलॉक फंक्शन यूज करतोय म्हणून stdlib.h आलं. त्याच्यानंतर इथे यायचं, स्ट्रक्चर पाहिजे, स्ट्रक्चर मध्ये डेटा पाहिजे, ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड पाहिजे, म्हणून हा स्ट्रक्चर सिंटॅक्स आलाय, स्ट्रक्ट नोड डेटा ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. ओके, पहिली स्टेप काय आली इथं, मी लाईन समजण्यासाठी ही लाईन पण टाकून ठेवतो, स्ट्रक्चर डेटा, स्ट्रक्चर मध्ये 2 गोष्टी, डेटा आणि ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड, एवढं लिहिलं. ओके, त्याच्यानंतर आलं इंट मेन. आता इंट मेन कडे या. इंट मेन ला आलं एंट्री पॉईंट फंक्शन, हे आपल्याला लागणार आहे दुसरा पॉइंट, इंट मेन. ओके, त्याच्यानंतर इन्सर्ट ऍट फर्स्ट अँड डिस्प्ले फंक्शन, म्हणजेच लिंक लिस्ट तयार करायची तर आपल्याला काय लागणार आहे, 2 फंक्शन लागतील, इन्सर्ट ऍट फर्स्ट अँड डिस्प्ले फंक्शन. इन्सर्ट ऍट फर्स्ट ला 2 पॅरामीटर आहेत, ऍड्रेस ऑफ हेड अँड व्हॅल्यू. डिस्प्ले फंक्शनला ऍड्रेस ऑफ हेड लागणार आहे, कारण व्हॅल्यूची गरज आहे का नाही, तुम्हाला व्हॅल्यू काय ती तर प्रिंट करायची त्या फंक्शन मध्ये, म्हणून एकच पॅरामीटर लागतोय. त्या पॅरामीटर मध्ये लूप लिहून तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचे टिल जोपर्यंत शेवटचं नोडचं नेक्स्ट नल आहे का नाही हे चेक करत करत तुम्हाला व्हाईल लूप लावून ट्रॅव्हर्स करायचं हेड पासनं शेवटच्या नोड पर्यंत, नल चेक करत करत. ओके, ते आपण डिस्प्ले फंक्शन मध्ये त्याचं लॉजिक असणार. तर बेसिक गोष्टी म्हणजे फंक्शन कुठे लागते, पॅरामीटर किती आहेत, फंक्शन्स डिस्प्लेच लागते, पॅरामीटर किती आहेत, तर फंक्शनची डेफिनेशन पण तुम्ही तशी लिहू शकता. म्हणजे इन्सर्ट ऍट फर्स्टला 2 पॅरामीटर लागतात तर त्याचे 2 पॅरामीटरचं फंक्शन, नुसतं ऍटलिस्ट एवढा सिंटॅक्स प्रिपेअर करून ठेवला. ओके, 2 पॅरामीटरचा, पहिला म्हणजे ऍड्रेस ऑफ हेड, दुसरा म्हणजे ती पर्टिक्युलर व्हॅल्यू. डिस्प्ले मध्ये फक्त ऍड्रेस ऑफ हेड लागते. ओके, तर एवढं बेसिक जे टेम्पलेट आहे जे अल्गोरिदम मध्ये, तर ह्या गोष्टी आपण तशा इम्प्लिमेंट केल्यात. ओके, ह्या प्रोग्राम मध्ये इन्सर्ट ऍट फर्स्ट हा तिसरा पॉइंट अल्गोरिदम मधला, डिस्प्ले नावाचं फंक्शन 4th पॉइंट. ओके, एवढे टेम्पलेट तुम्ही काढून ठेवायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा खूप एक डिबगर नावाचा कन्सेप्ट आपण सुरुवातीला शिकलेलो आहे, तो खूप इथं मदत करणार आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला प्रोग्रामिंग
तरी पण डिफिकल्ट वाटत असलं तर डिबगर लावायचंय. डिबगर पण आपण शिकलोय की नोड क्रिएट कसा झाला, फंक्शनला कॉल केला, फंक्शनला कॉल केल्यानंतर हेडचा ऍड्रेस आपला कसा आलाय, व्हॅल्यू कशी आली, मग इथं नोड आपण तयार करतोय. न्यू नोड तयार केला की तो इफ आणि एलच्या कंडिशन कशा ट्रॅव्हर्स होतात, हे सगळं तुम्हाला डिबगरने समजणार आहे. तर आता कन्सिडर करा की ह्या पोझिशनला आहे आपण, लिंक लिस्ट तयार करायची. इन्सर्ट ऍट फर्स्ट स्ट्रक्ट नोड स्टार हेड इज इक्वल टू नल, म्हणजे स्टार हेड इज इक्वल टू नल ह्या पोझिशनला एम्प्टी लिंक लिस्ट. ही सुरुवातीची पोझिशन एम्प्टी लिंक लिस्ट, याच्यामध्ये एक पण नोड नाहीये. ओके, आता एक नोड ऍड करायचा. मग काय करणार, इन्सर्ट ऍट फर्स्ट, त्याला सांगणार स्टार हेड अँड व्हॅल्यू, काहीतरी व्हॅल्यू ऍड करायची. म्हणजे इथं हेच एक्झाम्पल घ्या, 55 ऍड करण्यापेक्षा 10 टाका. बरोबर, तर 10 पास करायचंय, हेडचा ऍड्रेस पास करायचा. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्ट नोड स्टार हेड म्हणताय, नोड हे काय रे, स्ट्रक्चर आहे बरोबर, ज्याच्यामध्ये तुम्ही 2 व्हॅल्यू अशा डिपेंड करतात. तर त्याचं ऑब्जेक्ट आपण क्रिएट करतोय. ज्यावेळेस स्ट्रक्ट शिकताना आपण बघितलं होतं की स्ट्रक्ट नोड आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं पर्टिक्युलर ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. तर तेच इथे केलंय की स्ट्रक्ट नोड स्टार हेड केलंय, त्याचा ऍड्रेस तुम्ही नल असाइन केलाय म्हणजे एम्प्टी लिंक लिस्ट. त्याच्यानंतर इन्सर्ट ऍट फर्स्ट ऍड्रेस ऑफ हेड पास केलाय, म्हणजेच लिंक लिस्ट तुम्हाला कुठून चालू करायची, एवढं स्ट्रक्चर तिथं तयार झालं, एम्प्टी लिंक लिस्ट तयार झाली. आता हेड तुमच्याकडे आहे, याचा हा सुरुवातीला कुठंतरी आहे मेमरीमध्ये, तर तो तुम्ही पास केलाय आणि त्याला सांगितलं की 10 नावाची व्हॅल्यू येणार आहे माझी, ती त्याला टाक. आता ज्यावेळेस इन्सर्ट ऍट फर्स्टला कॉल जाईल तर तुम्ही याचं फंक्शन कॉलिंग बघा की फंक्शन कॉलिंग मध्ये इन्सर्ट ऍट फर्स्टला काय केलंय, ऍड्रेस ऑफ हेड केलंय आणि व्हॅल्यू 10 पास केली. तर इथं स्टार हेड आहे ऑलरेडी हा, पण हा याचा पास करताना तुम्ही ऍड्रेस पास केलाय, म्हणजेच घेणारा कोण पाहिजे, पॉइंटर पाहिजे, म्हणून इथं डबल स्टार आहे. स्ट्रक्ट नोड स्टार स्टार फर्स्ट, समजलाय का? तर ऍड्रेस ऑफ पॉइंटर हा तुम्ही पास केलाय, म्हणून घेणारा इथं कोण आहे, डबल पॉइंटर आहे. ओके, त्यानंतर इंट नंबर ही व्हॅल्यू जी तुम्ही 10 पास केली ही कशात जाणार आहे, एनओ मध्ये. त्याच्यानंतर आता मला सांगा तुम्ही काय केलंय की हेड पास केलाय, त्याच्यानंतर तो पर्टिक्युलर व्हॅल्यू पास केली, पण ही जी पास केलंय हे तुम्हाला स्टोअर तर करायला लागेल कुठंतरी, बरोबर. तर स्टोअर करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, त्याला मेमरी क्रिएट करायला लागणार आहे. म्हणजेच तो नोड एक तयार करून घ्यायला लागेल. जो नोड आपण इथं टाकलाय ना, सुरुवातीला तर तो एम्प्टी होता बरोबर, तो कशालाच पॉइंट करत नव्हता, एम्प्टी लिंक लिस्ट. पण आता ज्यावेळेस 10 तुम्ही पास केलंय, तर तो स्टोअर करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, एक नोड तयार करायला लागेल. मग ह्या लाईन नंबर 14 नी काय होणार आहे, तो नोड क्रिएट होईल. समजलं, न्यू नोड. आता ह्या लाईनला जर काही एरर आला, म्हणजेच काय, न्यू नोड जर क्रिएट झाला तर तो काय असणार आहे, नल कधीच नसणार आहे, बरोबर ना. तर ते हँडलिंग इथं आपण केलेलं आहे. जर न्यू नोड जर क्रिएट नाही झाला नीट, तर त्या केसमध्ये आपण चेक करतो इफ न्यू नोड इक्वल टू नल, हे एरर हँडलिंग आहे. हे लाईन काय, एरर हँडलिंग. हा काय चेक करतोय की लाईन नंबर 14 बरोबर एक्झिक्यूट झाली की नाही. जर मॅलोक यूज करून तुम्ही त्याची मेमरी अलोकेट केली, तेवढी मेमरी साईज ऑफ स्ट्रक्ट नोड मध्ये 2 गोष्टी आहेत. कुठल्या 2 गोष्टी आहेत, डेटा अँड ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. तर या 2 गोष्टीला जेवढी साईज लागती तेवढी तुम्ही न्यू नोड साठी तयार करून द्या, हे आपण या लाईननी सांगतोय. स्ट्रक्ट नोड स्टार मॅलॉक साईज ऑफ स्ट्रक्ट नोड, हा मॅलॉकचा सिंटॅक्स. समजले. तर ह्या लाईनने आपण काय बघतोय, फक्त की न्यू नोड सक्सेसफुली क्रिएट झालाय का नाही. चेक न्यू नोड सक्सेसफुली क्रिएटेड और नॉट. ओके, ही लाईन जरी तुम्ही नाही लिहिली तरी याचा काही इम्पॅक्ट नाहीये, कारण न्यू नोड हे ऑलवेज क्रिएट होणार आहे. हे फक्त एक ऍडिशनल चेक आहे प्रोग्रामिंगचा, की तुम्ही कोडिंग थ्रू चेक करताय की न्यू नोड क्रिएट झालाय का नाही सक्सेसफुली. नाही झाला तर तुम्ही सांगताय रिटर्न -1.
ओके, एरर रिटर्न करताय म्हणजे इथूनच तो रिटर्न मारून बाहेर पडतोय. रिटर्न सक्सेसफुलला आपण काय म्हणतो, रिटर्न 0. रिटर्न करायच्या पण 3 पद्धती आहेत, रिटर्न 0, रिटर्न 1, रिटर्न -1. सक्सेसफुल टर्मिनेशन, ॲबनॉर्मल टर्मिनेशन अँड एरोनियस टर्मिनेशन. त्याच्यासाठी हे 0, 1 अँड -1 यूज केलेले असतात सिस्टीम मध्ये. हा जो सिंटॅक्स आहे हा समजलाय का सगळ्यांना? लाईन नंबर 15 to 18 याच्यामध्ये फक्त आपण काय चेक केलंय की न्यू नोड मॅलॉक सिंटॅक्स यूज करून जो लिहिलाय तो नीट क्रिएट झालाय का नाही. जर नसेल झाला म्हणजेच नल जर येत असेल तर काय कर, रिटर्न -1 कर. हे तुम्ही डिबगर लावून पण नीट बघू शकता की न्यू नोड क्रिएट झालाय का नाही. डिबगर ज्यावेळेस लावणार आणि नेक्स्ट लाईनला ज्यावेळेस तो जाईल त्यावेळेस तो न्यू नोडची व्हॅल्यू तुम्हाला दाखवेल प्रोग्राम एक्झिक्यूट असताना. त्याच्यामुळे नल मध्ये तो कधीच जाणार नाहीये कारण मॅलॉक हे एक्झिक्यूट होतच. तरी पण ऍडिशनल प्रोग्रामिंग चेक साठी इट्स बेटर टू हँडल दॅट पर्टिक्युलर एरर बाय युझिंग दिस इफ कंडिशन. ओके, हे समजलंय. आणि सिंटॅक्स खूप सोपा आहे, म्हणजे खूप अवघड आहे लिंक लिस्ट असं काय नाही. तुम्ही लाईन बाय नीट जा. मी परत परत सांगितलंय तुम्हाला की असं स्ट्रक्चर्स आधी नीट डिझाईन करून घ्यायचं, इंट मेन नीट डिझाईन करून घ्यायचं, हा फॉर्मॅट नीट नोटबुक मध्ये लिहून ठेवा. सुरुवातीला एम्प्टी लिंक लिस्ट आहे, मग तुम्ही एक नोड त्याच्यामध्ये ऍड केलाय. ओके, मेन मधून आता आपलं एक्झिक्युशन इथं आहे. इथून आपण इथं गेलो, घेणारा डबल पॉइंटर झालाय, इथं या नोड 10 याच्यामध्ये आलाय. जो मेमरी तुम्ही स्ट्रक्ट मध्ये पास करताय त्यासाठी न्यू नोड स्वतः त्याला जागा पाहिजे काहीतरी, म्हणजेच हे असं मेमरी लोकेशन पाहिजे 8 बाईटचं, कारण एक एनओ आहे आणि दुसरा ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड आहे. तर दोन्ही गोष्टींची जी साईज आहे ही 8 बाईट येईल. तर 8 बाईटचं त्याचं स्ट्रक्चर क्रिएट झालेलं पाहिजे. तर हे क्रिएट करण्यासाठी लाईन नंबर 14 लिहिली मॅलॉक यूज करून. कळाले? लाईन नंबर 15 to 18 याच्यामध्ये फक्त कंडिशन चेक केली. जी लाईन नंबर 14 लिहिली याच्यामध्ये काही एरर येतोय का? एरर जर आला तर तिथूनच रिटर्न -1 मार. जर नाही आला एरर तर काय करायचंय, सुरुवातीलाच हा जो नोड आलाय त्याला काय म्हणायचं की न्यू नोड एरो नेक्स्ट इक्वल टू नोड नल अँड न्यू नोड एरो डेटा इज इक्वल टू एनो. म्हणजेच बघा, न्यू नोड तयार होईल, न्यू नोड असा तयार झाला, त्याच्यामध्ये एका याच्यात काय डेटा आहे, एका याच्यात ऍड्रेस आहे. आता याच्यात तुम्हाला सांगायचंय की याचा जो डेटा आलाय आणि नेक्स्ट आलाय तर याच्यामध्ये कसं स्टोअर करायचंय. तर ह्या लाईन नंबर 20 आणि 21 लिहून आपण सांगितलं की न्यू नोड एरो नेक्स्ट, न्यू नोड एरो नेक्स्ट जो आहे त्याच्यामध्ये काय टाक, नल टाक. अँड न्यू नोड एरो डेटा याच्यामध्ये इक्वल टू काय कर, 10 टाक. हे समजलंय का? लाईन नंबर 20 आणि 21 आधी त्यांनी स्ट्रक्चर तयार केलं, त्याच्यानंतर त्यांनी असा नोड तिथं तयार असाइन करून ठेवला. न्यू नोड एरो नेक्स्ट इज इक्वल टू नल, न्यू नोड एरो डेटा इज इक्वल टू एनो. एनो काय पास केलंय, 10, म्हणून त्या डेटामध्ये काय गेलंय, 10 गेलं. ऍड्रेसला काय गेलंय, नल गेलं. एवढं समजलंय का? ओके, हे झालं न्यू नोड बेसिक आतापर्यंत आपला क्रिएट करून झाला. तर इथून पुढे लॉजिक येणार आहे. इथून पुढे काय होणार आहे, लॉजिक येणार आहे. आता जर तुम्ही इथं बघितलं, हा फर्स्ट म्हणजे काय आलेला आहे, याच्यात ऍड्रेस ऑफ हेड आलेला आहे. तर इथं तो चेक करतो, म्हणजे मी तुम्हाला जी कंडिशन सांगितली होती ना की तो चेक करणार, तो ऑलरेडी सध्याच्या कंडिशनला काय आहे, म्हणजे बिफोर पासिंग टू ऍड 10 व्हॅल्यू करंटली तो काय आहे, नल आहे ना. हेड कशाला पॉईंट करतोय, नलला, म्हणून ही कंडिशन लिहिली लाईन नंबर 23 to 26. त्याने काय चेक केलं, स्टार फर्स्ट इक्वल टू नल. हे जर असेल तर काय म्हणायचंय, स्टार फर्स्टलाच न्यू नोड म्हणायचं. म्हणजे हा जो न्यू नोड तयार झालाय त्यालाच काय म्हणायचं, स्टार फर्स्ट म्हणायचं. हेड काय करेल, डायरेक्ट तिथं पॉईंट करेल. ही कंडिशन का आली का? लाईन नंबर 23 to 26 काय लिहिलंय की ऑलरेडी ती एम्प्टी होती का? जर असेल ऑलरेडी ती एम्प्टी होती का, म्हणजेच नलला तो पॉईंट करत होता का, स्टार फर्स्ट. जर असेल तर न्यू नोडला काय म्हणायचं, स्टार फर्स्ट म्हणायचं. म्हणजेच हेड पॉईंट कुठं करेल, त्या न्यू नोडला करेल. हे झालं 10 ची कंडिशन. पण जर असं नसेल, म्हणजे एक इलिमेंट त्याने ऍड केला आणि आणखी दुसरा इलिमेंट आला, आता फॉर एक्झाम्पल 20 आला परत, तर 20च्या केसमध्ये काय होणार आहे, तो या कंडिशन मध्ये कधी ट्रू होईल का, नाही होणार. कारण स्टार फर्स्ट जो आहे तो कधी नल नसणार आहे, तो फक्त
व्हेरी बिगिनिंगला तो काय असणार आहे, नल असणार. म्हणजे हा जो इफ ची कंडिशन आहे ही फक्त एकदाच ट्रू होईल. कधी? ज्यावेळेस तो पहिला इलेमेंट त्याच्यामध्ये टाकल त्यावेळेस. बाकीच्या सगळ्या इलेमेंटला म्हणजे 20, 30, 40, 50, 60 या सगळ्या इलेमेंटला तो एल्सला जाईल. कारण नल तो काय असणार आहे, फक्त पहिल्यांदा असणार आहे. इतर केसेसला तो एल्सला जाईल. मग एल्सला ज्यावेळेस जाईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 20ची यूज केस घ्या. 20च्या यूज केस मध्ये आतापर्यंत काय बनलंय रे? 20च्या यूज केस मध्ये येईल तो परत, बरोबर. आतापर्यंत हे असं बनलेलं आहे स्ट्रक्चर की 10 आणि नल, आणि त्याला काहीतरी मेमरी असाइन झाली 100. आता त्याच्यानंतर मेन मध्ये जर गेलं, मी दुसरा इलेमेंट पाठवलाय, 20 पाठवलाय. 20च्या केसमध्ये काय होईल, ऑलरेडी एक्झिस्टिंग एवढं बनलंय, कारण पहिल्या कॉलमध्येच आपण एक इलेमेंट त्याच्यामध्ये ऍड केला होता. दुसऱ्या कॉलला गेला तो इथं जाईल. त्याच्यानंतर आणखी जसं मी सांगितलं की प्रत्येक वेळेस तो काय करणार आहे, न्यू नोड तयार करेल. न्यू नोड तयार केलं की त्याची जी व्हॅल्यू आहे 20 अशी सुरुवातीला देईल आणि ऍड्रेस काय करेल, नल करेल. का करेल? या लाईननी करेल. काय ही 20 आणि 21 ही प्रत्येक वेळी एक्झिक्यूट होईल. म्हणजे सुरुवातीला तो न्यू नोड करेल, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आणि ऍड्रेस हा असा नल टाकणार. मग ज्यावेळेस ऍक्च्युअल तो बाइंडिंग कसं करतो, म्हणजे इथं चेक करल तो की स्टार फर्स्ट जो आहे तो नल आहे का, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला एमटी आहे का, अशी कंडिशन नसणार आहे. कारण 20च्या आधी आपण 10 टाकलंय, त्याच्यामुळे तो ह्या इफ लूप मध्ये जाणार नाही, एल्स मध्ये जाईल. एल्स मध्ये गेल्यानंतर आत्ता काय, न्यू नोडचं नेक्स्ट काय, नल आहे, बरोबर. नल काय, तर ह्या लाईन मुळे न्यू नोडचं नेक्स्ट नल आहे. न्यू नोडचा डेटा इक्वल टू एनो आहे. म्हणून हे न्यू नोड क्रिएट झाल्यानंतर असं स्ट्रक्चर बनलंय. पण आपल्याला काय करायचं, इन्सर्ट ऍट फर्स्ट करायचं. म्हणून एल्स मध्ये ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस काय होणार आहे, न्यू नोड एरो नेक्स्ट इज इक्वल टू स्टार फर्स्ट. स्टार फर्स्ट आता कुठे आहे रे, स्टार फर्स्ट आहे ह्या पर्टिक्युलर पहिल्या इलेमेंटला, म्हणजेच 100ला. म्हणून न्यू नोडचा नेक्स्ट हा कोण बनेल, 100 बनेल. आणि स्टार फर्स्ट इज इक्वल टू न्यू नोड, म्हणजेच हेड काय होईल, सुरुवातीच्या लोकेशनला ट्रान्सफर होईल. म्हणजे ज्यावेळेस एल्स एल्स मध्ये येण्याच्या आधी न्यू नोड असा असणार आहे तुमचा 20 अँड नल ह्या लाईन मुळे. न्यू नोड एरो नेक्स्ट इज इक्वल टू नल, न्यू नोड एरो डेटा इज इक्वल टू एनो. तर ज्यावेळेस तो ऍड व्हायचा आहे त्या प्रिव्हियस कंडिशनला तो असा असणार आहे. पण ज्यावेळेस तो एल्स मध्ये जाईल आतमध्ये, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, न्यू नोड एरो नेक्स्ट इज इक्वल टू स्टार फर्स्ट. स्टार फर्स्ट का करतोय, तर ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेलं एलिमेंट कुठे आहे, त्या पर्टिक्युलर लोकेशनला पॉईंट करतोय 100ला. म्हणून ते 100 इथं असाइन होतील. आणि दुसरीकडे सांगतोय की जो न्यू नोड ऍड केलाय त्याला काय म्हण, हेड म्हण, म्हणजे स्टार फर्स्ट म्हण. आधी स्टार फर्स्ट इथं होता, 10ला होता, कळालं, हेड इथं होता. तो काय कर, नवीन नोड ऍड केलाय त्याला ट्रान्सफर कर, म्हणून तो 20च्या वरती जाऊन बसतो हेड. समजलाय का? तसंच मग 30च्या वेळेस ऍड करणार, न्यू नोड क्रिएट होईल. परत न्यू नोड क्रिएट झाल्यावरती 30 साठी पण डेटा असाइन होईल सुरुवातीला, आणि त्याचा ऍड्रेस होईल नल. परत एल्स मध्ये जाईल, तो इथं जाईल, इफ चेक करेल स्टार फर्स्ट इक्वल टू नल आहे का, नाही ऑलरेडी 2 एलिमेंट आहेत त्याच्यात जाणार नाही. एल्स मध्ये जाईल, एल्स मध्ये गेल्यावर सांगेल न्यू नोड नेक्स्ट, न्यू नोडचं नेक्स्ट इज इक्वल टू स्टार फर्स्ट. स्टार फर्स्ट आता काय इथं होता हेड, बरोबर, प्रिव्हियसला. तर तो काय करेल, त्याचा ऍड्रेस घेईल 200 त्याच्या ऍड्रेस मध्ये टाकून देईल. आणि तो पर्टिक्युलर इलेमेंटला काय म्हणाल, तू हेड बन आता, कारण मी नवीन नोड ऍड केलाय व्हेरी फर्स्ट फंक्शन यूज करून, इन्सर्ट ऍट फर्स्ट फंक्शन यूज करून. म्हणून ही लाईन एक्झिक्यूट होईल, लाईन नंबर 30, स्टार फर्स्ट इज इक्वल टू न्यू नोड. मग हेड जाऊन बसेल न्यू नोडच्या वरती. समजलं का? तसंच 40 साठी, 50 साठी, 60 साठी. तर हे फंक्शन सिंपल फंक्शन सिंटॅक्स, याच्यामध्ये काहीच नाहीये. इंट मेन मधून फंक्शनला कॉल केलाय, फंक्शन कॉल मध्ये आधी त्याला जागा तयार केली, जागा तयार केल्यानंतर त्याच्या व्हॅल्यू असाइन केल्यात आणि 2 कंडिशन लिहिल्यात, जर नल असेल तर काय आणि एल्स असेल तर काय. ही जी कंडिशन आहे 23 to 26 ही फक्त एकदाच एक्झिक्यूट होईल. कधी? ज्यावेळेस लिंक लिस्ट सुरुवातीला एमटी असणार आहे, म्हणजे 10 ज्यावेळेस येईल त्याच वेळेस ही कंडिशन एक्झिक्यूट होणार आहे. इतर वेळेस तो एल्स मध्ये जाणार आहे ऑलवेज. हे लॉजिक होतं इन्सर्ट ऍट फर्स्टचं. याच्यामध्ये कोणाला डाऊट्स अजून पण समजलं नाही
समजलं नसेल तर विचारा, नाहीतर मला अज्युम करायला लागेल समजलंय. आणि मी तुम्हाला असाइनमेंट देईल, तर असाइनमेंट नाही आली तर मी तुम्हाला विचारणार का नाही झालं. त्याच्यामुळे नसेल समजलं तर विचार, नाहीतर तुमच्यावर येईल की समजलं असून पण तुम्ही असाइनमेंट नाही केली. कारण याच्यावरती मी 5-6 असाइनमेंट देणार आहे नेहमीप्रमाणे. एक प्रोग्राम घेतला तर मी 5-6 असाइनमेंट देतोच प्रत्येक वेळी. कारण एका प्रॉब्लेमला आपण तेवढा टाइम टाकतोय समजण्यासाठी की त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे 10 प्रॉब्लेम इझिली अंडरस्टँड होणार. तर आज काय करायचंय, हा प्रोग्राम सगळ्यांनी करायचा. इन्सर्ट ॲट फर्स्ट, याच्यामध्ये खूप अवघड आहे असं काहीच नाही. इन्सर्ट ॲट फर्स्ट मध्ये स्ट्रक्ट नोड, न्यू नोड तयार केलाय. हा का तयार केलाय, तर आपल्याला तो नोडची व्हॅल्यू स्टोअर करायची ना, जी तुम्ही पास केली ती. त्याच्यामुळे ही लाईन लागली आपल्याला, लाईन नंबर 14. त्यानंतर तो सक्सेसफुल झालाय का नाही हे चेक करण्यासाठी लाईन नंबर 15 to 80 चा सिंटॅक्स लागलाय. हे नाही लिहिलं तरी चालणार आहे, हे फक्त ऍडिशनल एरर हँडलिंग. त्याच्यानंतर तुम्ही हे असाइन केलं की जो व्हॅल्यू पास केली ती त्या पर्टिक्युलर डेटा मेंबरला गेली. नेक्स्ट त्याचा लगेच नल करून सेट केला. हे दोन जे कंडिशन आहेत, इफ अँड एल्स, याच्यामध्येच ऍक्च्युअल लॉजिक आहे इन्सर्ट ॲट फर्स्ट. सुरुवातीला चेक केलं लिंक लिस्ट एमटी आहे का, एमटी असेल तर लगेच स्टार फर्स्ट इक्वल टू न्यू नोड म्हण. जर एमटी नसेल तर काय करायचं, जो न्यू नोड आलाय त्याचा जो नेक्स्ट असणार तो ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्याचा ऍड्रेस असाइन करायचा. म्हणजे 10 आधी ऍड केलंय, नंतर 20 ऍड केलंय, तर तो इफ मध्ये जाईल का, नाही जाणार ना. 10 ज्यावेळेस येतो ना, पहिला एलिमेंट येतो त्याच वेळेस तो इफ मध्ये जाईल, त्यावेळेसच त्याला नल एम्प्टी लिंक लिस्ट सापडणार आहे. इतर वेळेस ऑलवेज तो कशात येईल, एल्स मध्ये. त्या केसमध्ये मग न्यू नोडचा ऍड्रेस सुरुवातीला काय असणार आहे, नल असणार आहे. तुम्ही काय करताय, त्याला अपडेट करताय, अपडेट करून सांगताय की जिथं आधी हेड होता ना किंवा स्टार फर्स्ट होता तिथला ऍड्रेस उचल आणि स्वतःच्या नेक्स्ट मध्ये टाक. मग न्यू नोडचा ऍड्रेस जो आहे तो काय होणार आहे, प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस. न्यू नोडचा नेक्स्ट इज इक्वल टू प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस. आणि स्टार फर्स्ट इज इक्वल टू न्यू नोड, म्हणजे हेड आधी 10 वर होता तर तो काय होणार आहे, न्यू नोडच्या वरती जाऊन बसेल. तसंच 30 साठी, तसंच 40 साठी. समजले? हे जेनेरिक लॉजिक आहे, याच्यामध्ये तुम्ही किती पण 50 एलिमेंट टाकले तरी ते नीट प्रिंट होणार आहेत. आणि डिस्प्लेचं फंक्शन तर सिम्पल आहे की डिस्प्लेला काय लागते रे, तुमचा हेड आहे बरोबर. हेड जो असणार आहे तर तो फक्त पास करायचा. हेड पास करताना डिस्प्लेला काय करायचंय की व्हाईल चेक करायचं की जोपर्यंत तुमचा जो हेड आहे तो नल येत नाही तोपर्यंत, म्हणजेच हेड सुरुवातीला इथे आहे फॉर एक्झाम्पल, तीन एलिमेंट टाकलेत तुम्ही 10, 20, 30, तर नल जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ट्रॅव्हर्स करायचं, जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत. व्हाईल फर्स्ट नॉट इक्वल टू नल. आणि प्रिंट एफ करताना काय करायचे, फर्स्ट एरो डेटा फर्स्ट इज इक्वल टू फर्स्ट एरो नेक्स्ट. म्हणजे फर्स्ट जो आहे हा सुरुवातीला इथं असणार आहे बरोबर. हा तुम्हाला पुढं पुढं पण ट्रॅव्हर्स करायचा. कुठपर्यंत ट्रॅव्हर्स करायचा आहे, जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत. सुरुवातीला जर तुम्ही फक्त असं केलं, व्हाईल नॉट इक्वल टू नल अँड फर्स्ट आणि प्रिंट एफ केलं फर्स्ट एरो डेटा, त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मिळून गेलं. पण तुम्हाला पुढे पण जायचं आहे ना, पुढे कसं जाणार की हा जो फर्स्ट आहे हा फर्स्ट इज इक्वल टू फर्स्ट एरो नेक्स्ट म्हणायचं. इथं सुरुवातीला जर 30 प्रिंट केला ना, मग तो हेड कुठे गेला पाहिजे, इकडे गेला पाहिजे, म्हणून ही लाईन दिलेली, लाईन नंबर 40. आणि हे कुठपर्यंत हे लॉजिक रन होत राहील. एकदा 30 प्रिंट केलं, मग 20 प्रिंट केलं, परत तो काय करेल, पुढे जाईल. पुढे कुठल्या लाईनने जाईल, या फर्स्ट इज इक्वल टू फर्स्ट एरो नेक्स्ट. मग हेड कुठं जाईल, इथं जाईल. नंतर मग 10 प्रिंट करेल आणि कुठेतरी पुढे जाऊन त्याला काय भेटणार आहे, नल भेटणार आहे बरोबर. शेवटी इथं काय नल आहे, मग त्याच्यामुळे 30, 20, 10 असं त्यांनी प्रिंट केलं तर याच्यात परत तो आतमध्ये जाईल का, नाही. एकदा त्याला नल भेटलं की तो बाहेर पडेल. कारण आपला ट्रॅव्हर्स कुठपर्यंत व्हायचे, जोपर्यंत त्या नोडची व्हॅल्यू नल येत नाही तोपर्यंतच. समजलं का? डिस्प्लेचं फंक्शन तर 2 लाईनच आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही. याच्यामध्ये मग काउंटर पण टाकू शकता बरं का तुम्ही, हाऊ मेनी एलिमेंट्स आर अवेलेबल इन लिंक लिस्ट. मग ते तर सीचं लॉजिक आहे बेसिक, ते तर आता म्हणजे मी सांगायला पण नाही पाहिजे तुम्हाला, तेवढं तर यायला पाहिजे. आणि बेसिक गोष्टी आहेत तेवढ्या जर करायलाच हव्यात, नाहीतर मग काय उपयोग नाही आपला डेव्हलपर बनून. ओके, हे समजलंय?
हे 2 प्रोग्राम परत परत करा, 10, 15, 20 वेळा हा प्रोग्राम रन करा आणि ज्यावेळेस कॉन्फिडन्स येईल त्यावेळेस प्रोग्राम शेअर करायचा व्हॉट्सअप ग्रुपवर. पूर्ण लाईन बाय लाईन 10 ते 20 वेळा याची लिहून काढायची. ओके, तुमच्याकडून एक्सपेक्टेड काय की हा 50 लाईनचा प्रोग्राम तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला पाहिजे, कारण याच्यावरती सगळ्या पुढच्या असाइनमेंट्स असणार आहेत. याच्यामध्ये बघा आता 10 जर मी एवढंच रन करतोय फॉर एक्झाम्पल, 10च ऍड केलं तर काय होईल रे, एकच एलिमेंट प्रिंट झाला 10, कारण नल लगेच येऊन जाईल ना त्याचा, आणि 10 प्रिंट करताना तो फक्त इथं इथं गेला इफ मध्ये एकदाच. आणि हे डिबग पण तुम्ही करू शकता डिबगर लावून, त्याच्यामध्ये मी जात नाही आता. हे मे बी तुम्हाला उद्या परवा परत डिबगर लावून दाखवल, पण डिबगर कसं लावायचं हे पण तुम्हाला शिकवलंय, तर यायला पाहिजे आता. डिबगर लावून व्हॅल्यू कशी पास होती, कशी प्रत्येक व्हेरिएबल मध्ये जाते, तर त्या गोष्टी ट्राय आउट करा. समजलंय? 10. आता त्याच्यानंतर मग 20 ऍड केला तर काय होईल, 20 सुरुवातीला जाऊन बसल. का जाऊन बसल सुरुवातीला, की आपण इथं लॉजिक लिहिलंय. 10 कसा गेला की स्टार फर्स्ट हा नल होता, म्हणजे एम्प्टी लिंक लिस्ट होती, म्हणून इफ मध्ये तो 10 गेला आणि स्टार फर्स्ट इक्वल टू न्यू नोड म्हटला, रिटर्न 1 तो बाहेर पडला. त्यावेळेस त्याच्यामुळे तिथं यांनी 10 असाइन केलं, कारण 10 चा नेक्स्ट हा काय असणार आहे, सुरुवातीला नल असणार आहे. न्यू नोड एरो नेक्स्ट आपण नल म्हणतोय, त्याच्यामुळे फक्त 10च प्रिंट झाला, कारण डिस्प्लेचं फंक्शन कॉल झालं आणि त्याला एकच नोड भेटला. पण दुसऱ्या प्रोग्राम रन मध्ये मी काय केलं, 20 पण ऍड केले. त्या केसमध्ये मग तो काय येईल, इथं येईल, इथपर्यंत न्यू नोड वगैरे क्रिएट करून असाइन करल. पण ज्यावेळेस इफची कंडिशन चेक करल की स्टार फर्स्ट इक्वल टू नल आहे का, एम्प्टी लिंक लिस्ट नाहीये, म्हणून मग तो एल्स मध्ये जाईल आणि न्यू नोड एरो नेक्स्ट इज इक्वल टू स्टार फर्स्ट म्हणेल, म्हणजे 10चा जो ऍड्रेस आहे तो त्याच्या पर्टिक्युलर याच्यामध्ये जाऊन बसणार आणि तो काय सांगेल, तू आता हेड बन. म्हणजेच न्यू नोड जो आलाय तो सुरुवातीला ऍड करायचा ना, लास्टला नाही करायचा. 10च्या आधी 20 दिसलं पाहिजे. जर इन्सर्ट ऍट लास्टचं लॉजिक असेल ते आपण पुढच्या प्रोग्राम मध्ये बघू, पण हे कळणं खूप इम्पॉर्टंट आहे आजचं जे झालं, तरच तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी समजतील. इन्सर्ट ऍट फर्स्ट आता मी 20 केलंय आणि रन केलं, तर बघा इथं रन झालं 20, 10. अजून मी याच्यामध्ये किती पण जेनेरिक प्रकारे 5-6 एलिमेंट्स टाकले असे, तर सगळीकडे माझा प्रोग्राम रन होणार आहे. 30, 40, 50, 60 झालंय रन. त्याच्यानंतर मग तुम्ही डिस्प्ले नावाचं फंक्शन, डिस्प्ले मध्ये काय केलंय, नल पर्यंत जात आहे आणि प्रिंट करते, म्हणून आपल्याला असं दिसलंय. डिस्प्लेचं फंक्शन इथून जर कॉलच नाही मारलं तर तुम्हाला आउटपुट मध्ये काय नाही दिसणार. कळालंय? ते आउटपुट जे दिसतंय ना ते डिस्प्ले मधून येतंय. इथं आता डिस्प्ले कमेंट केल्यामुळे आउटपुट नाही आलं, कारण डिस्प्ले मध्ये आपण प्रिंट टेप टाकलेलं आहे आणि प्रिंट टेप करताना आपण प्रत्येक याचा डेटा आपण ऍक्सेस करतोय. जसं डेटा प्रिंट केलंय ना तुम्ही, तसं नेक्स्टचं पण ऍड्रेस प्रिंट करू शकता. ओके, आणि याच्यामध्ये जर काउंटर प्रिंट करायचं आहे तर कसं करणार रे. फॉर एक्झाम्पल मला याच्यात काउंटचं फंक्शन इम्प्लिमेंट करायचं की हाऊ मेनी एलिमेंट्स आर अवेलेबल इन लिंक लिस्ट. काउंटला पण काय पास करायचं, हेड. सेम सिंटॅक्स, काहीच वेगळं नाही. इथं काउंट म्हणा, काउंट म्हणताना काय करायचं, बेसिक काउंटरचं लॉजिक, काउंट इक्वल टू 0. आतमध्ये व्हाईल लूप मध्ये काय करायचं, काउंट प्लस प्लस, जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत एक्झिक्यूट होईल. प्रिंट एफ करायचं, काउंट ऑफ ऑल नोड्स इन लिंक लिस्ट इक्वल टू %, काउंट. ओके, वाईल लूपच्या बाहेर पडल्यानंतर काउंटर प्लस प्लस झालेला असेल आणि तो फक्त प्रिंट केलाय. आता हे प्रिंट मी काढतो, जेवढे एलिमेंट्स आपण ऍड केले तेवढे तिथं आपल्याला आउटपुट दिसलं पाहिजे. आले, काउंट ऑफ ऑल
नोड्स इन लिंक लिस्ट इज 6. आता याच्यामध्ये पण मग अजून थोडस आणखी पण काउंटर मध्ये पण हे 3 प्रोग्राम तुम्हाला समजले, डिस्प्ले, काउंट, इन्सर्ट फर्स्ट. याच्यामध्येच आता तुम्ही 15 ते 20 प्रोग्राम करू शकता. की लिंक लिस्ट बनवली, याच्यामध्ये कधी जरी असं 10 पण टाकलं नाही का, 10 डबल टाकलं, तर फॉर एक्झाम्पल काउंट पास करताना जर मी आणखी एक व्हेरिएबल पास केला, 10 पास केलं, तर मला समजलं पाहिजे की 10 या लिंक लिस्ट मध्ये किती वेळा आहे, 10चा काउंटर किती वेळा आहे, म्हणजे 10 2 वेळा आहे किंवा 10 तीन वेळा आहे. असं जर मी लिंक लिस्ट तयार केली तर मला हे समजलं पाहिजे की एखादी व्हॅल्यू त्याच्यात किती वेळा अवेलेबल आहे. हा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट. त्याच्यानंतर एक 1 बाय 1 मला इलेमेंट प्रिंट करायचे नाही का, आधी 10 प्रिंट करायचं, मग 30, नंतर 10, असे सगळे इलेमेंट प्रिंट नाही करायचे, 1 बाय 1 करायचं. मग काय करायला लागेल, असे छोटे छोटे खूप सारे प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही तयार करू शकता. एक बेसिक जर तुम्हाला समजलं तर 100 लिंक लिस्टचे प्रोग्राम्स तुम्ही करू शकता लॉजिक बिल्डिंगचे. पण बेसिक प्रोग्रामिंग समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला आज लिंक लिस्ट नीट समजलं असावं. तर ह्या लिंक लिस्टचे असे प्रोग्राम सगळ्यांनी ट्राय आउट करायचे. घाई करू नका, थोडासा टाइम द्या. एवढं समजायला म्हणजे तुम्ही पूर्ण सिलेबस जर डेटा स्ट्रक्चरचा आपण बघतो क्लासमध्ये किंवा ऑलरेडी तुमचं झालंय बऱ्याच जणांचा, फ्यू स्टुडंट्स आर फ्रॉम ऑलरेडी TYBCS और TYBCA, करेक्ट. ऑलरेडी तुमचं SY ला डेटा स्ट्रक्चर झालंय, पण लिंक लिस्ट तुम्हाला कितपत समजलेलं असतं बघा 3-4 महिन्याच्या त्या पर्टिक्युलर सेमिस्टर मध्ये, आणि आजच्या सेशन मधलं लिंक लिस्ट बघा. तर आय होप तुम्हाला समजलं असेल लिंक लिस्ट कसं इम्प्लिमेंट करायचं, आणि तुम्ही तो प्रोग्राम आता मनाने करू शकताल. पण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत परत परत तो प्रोग्राम टाईप करायचा आहे. जर क्वेश्चन आले तर विचारत राहा आणि समजून घ्या बेसिक म्हणजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की असाइनमेंट्स मध्ये 3 फंक्शन तर आपण इथं घेतलेत, इन्सर्ट फर्स्ट, डिस्प्ले आणि काउंट. तर याच्यामध्ये पण मग काउंटचा अजून एक प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगितलं मी तुम्हाला की 10 आहे, मला इथं 3 वेळा आलंय, तर मी जर फंक्शन काउंट नंबरवालं फंक्शन आणखी एक लिहिलं आणि इथं सांगितलं की 10 मला किती वेळा आलंय असं पास करून मी सांगितलं की 10 जी व्हॅल्यू आहे किती वेळा आली याचा पण काउंटर दे, तर इथं मग लॉजिक मध्ये थोडासा चेंज होईल. इफ अजून एक वाढेल की काउंटर प्लस प्लस करताना आपल्याला तो व्हेरिएबल जो पास झालाय फंक्शनला तो पण आपल्याला इथं चेक करायला लागेल, बरोबर ना. इथं मग कंडिशन तुम्हाला तशी टाकायला लागेल तरच काउंटर प्लस प्लस करायचं, अदरवाईज नाही. जर केलं तर मग तो लॉजिक पण याच्यामध्ये येतो काउंट नंबरचा. कळाले? हे बघा तो प्रोग्राम मी लगेच केला पण इथं की 10 पास केले, तर या लिंक लिस्ट मध्ये 10 किती वेळा आहे, 1 2 3, 3 वेळा 10 आहे, तर 3 वेळा 10 आलं मला काउंट 3. समज